पण खरं म्हणजे मी तज्ज्ञ वगैरे खरंच नाही आहे. मी एक शिक्षक आहे आणि कुतूहल जागं ठेवणारा एक माणूस आहे. पण तुमचं इतकं आयुष्य इतकं विविधरंगी आहे की त्याच्या अप्स आणि डाऊन्स इतके मोठ्या प्रमाणात आहेत. तर हे असं आयुष्य तुम्ही स्वतःहून स्वीकारलं की तशा गोष्टी घडत गेल्या? पण त्यानंतर मी IT ते 32 वर्षातून 23 वर्ष मी CEO मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे. पण पहिल्यांदा खूप त्रास झाला मला, प्रत्येक गोष्टीत झगडावं लागलेलं आहे. अकाउंटिंग, कॉस्टिंग, मार्केट्स, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड मार्केट, बँकिंग, इन्शुरन्स, कमोडिटी मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट, असं सगळं मार्केट्स. बरं. आणि फायनान्स, अशी 4 पुस्तकं म्हणजे येतात. ज्या खुर्चीवर नारायण मूर्ती बसले होते त्या खुर्चीवर तुम्ही? त्याच खुर्चीवर मी बसून पत्नी 11 वर्ष चालवली. आणि त्यावेळेला तो क्रायसिस आला माझ्या आयुष्यामध्ये. भयंकर भावत जाणार माणूस आहे. झोकून देऊन व्यसन तर व्यसन मिळत. रोज 40 सिगरेट. खरं आहे. 40 2-3 ठिकाणी मी ऐकलं तुम्ही 40 सिगरेट. बीडी ते क्युबन सिगार मला काहीही चालायचं. रोज अर्धी बाटली म्हणजे 2 क्वार्टर्स म्हणजे 6 पॅक. बहुतांश लोकांना माहीत असेल. मग मी एका रात्री एरझारा घातल्या आणि आपली ओळख काय असली पाहिजे, की यांनी एवढ्या कंपन्या घडवल्या आणि एवढी पुस्तकं लिहिली आणि एवढ्या संस्थांना मदत केली वगैरे वगैरे ही पाहिजे का बिचाराने ह्याचे वडील आणि बिचारा बघा दारू पण गेले असं. तर माझे इझम्स आणि आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन सायकोलॉजी, आयडियाज इन मॅथमॅटिक्स, आयडियाज इन सायन्स, आयडियाज इन वगैरे असं सगळं. तसंच इझम्स, कॅपिटलिझम, सोशलिझम, फेमिनिझम, फाशिझम, अनार्किझम, याच्यावरती 7-8 पुस्तकं, आयडियाजवरती 7-8 पुस्तकं. आम्हाला वाटलं अमेरिकन कस्टमर घेऊन आम्हाला मिठी मारली, क्या बात आहे, फार छान वगैरे. कुत्र्याने विचारलं नाही. टेक्नॉलॉजी दिली तरी काय हरकत नाही. बरोबर. पण टेक्नॉलॉजीने शिकून घेतली आणि त्यांनी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून त्यांच्यापेक्षाही जास्त सुधारणा केली. हे जे भयंकर आहे ना, हे प्रचंड आहे. आज AI मध्ये अमेरिकेपेक्षा पुढे चीन आहे. चॅटबॉटने समजा बटन दाबलं आणि ॲटॉमिक वॉर चालू केलं तर काय. आता AI वरती त्यामुळे रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे. चीनच्या अनेक गोष्टी मला पटत नाहीत, बघायच्या सांगितलं तसं. पण चीनच्या अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्यांचं डेव्हलपमेंट मॉडेल, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट, हे आपण का करू शकत नाही? भारताकडे एवढं काय चाललंय हे, असं मला फार वाईट वाटतं. हा वाद आता काही मराठी वगैरे चालू आहे, पण मला ते काय फार, मला मुख्य म्हणजे माणूस सगळ्यात महत्त्वाचा. पैसा तुमच्यासाठी काय आहे? नाही, पैसा मला मुलाकरता तो जमवावा लागला आणि त्याच्यापेक्षा मी जास्त झाल्यानंतर म्हणजे मला पुरेल एवढा पैसा झाल्यानंतर मी थांबलो. एकेकाळी मी देवभक्त होतो, गणपती आळस वगैरे करत होतो. पण सावरकरांचा मनुष्याचा देव आणि ईश्वराचा देव धडा मी वाचला. त्यात त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही घराला लागलेली आग विझली म्हणून सत्यनारायणाची पूजा करता, त्यावेळी विचारा की आग लावली होती कोणी. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी पुण्यातील बौद्धन परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी अशा व्यक्तींसोबत आहेत, पुस्तकांसोबत आहे की ती पुस्तकं वाचायला देखील आपल्याला वेळ कमी पडेल किंवा आपल्याला आयुष्य देखील कमी पडेल. आणि इतकी 75 पुस्तकं लिहिलेलं व्यक्तिमत्व, एक प्रभावी वक्ते, अनेक IT कंपन्यांमध्ये CEO राहिलेले व्यक्तिमत्व आणि ज्यांच्यामुळे अनेकांनी प्रेरणा घेऊन आपलं जीवन बदललं, जीवनामध्ये बदल घडले. आणि हे सगळं असूनही एक डाऊन टू अर्थ असं जे मराठीमध्ये आज म्हणजे असं डाऊन टू अर्थलाच खरं मराठी शब्द आपल्याला शोधावा लागेल चांगला. तर असं व्यक्तिमत्व अच्युत गोडबोले सर आज माझ्यासोबत आहेत. त्यांनी नुकतीच वयाची 75वी पूर्ण केलेली, अमृत महोत्सव त्यांचा साजरा झालेला आहे. सर त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. तर तुम्ही इतके बहुरंगी तुमचं असं व्यक्तिमत्व आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम या विषयावर लिहिणारे अच्युत गोडबोले एक आणि काय नादवेद हे संगीतावरचे पुस्तक लिहिणारे अच्युत गोडबोले ते हेच, असं लोकांनी कधी प्रश्न तुम्हाला विचारला का? हो, अनेक लोक विचारतात की तुम्ही एक व्यक्ती का अनेक आहेत. बरं. आणि तुम्ही इतक्या विषयातले तज्ज्ञ कसे, असं लोक मला विचारतात. पण खरं म्हणजे मी तज्ज्ञ वगैरे खरंच नाही आहे. मी एक शिक्षक आहे आणि कुतूहल जागं ठेवणारा एक माणूस आहे. आणि मला असं वाटतं कुतूहल अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे माणूस जेव्हा निर्माण झाला त्यावेळी समुद्राला ओहोटी भरती असेल, इंद्रधनुष्य असेल, मोठे प्राणी लहानांना खात असतील आणि ज्वालामुखी असेल, सूर्यचंद्र उगवत मावळत असतील, त्यावेळी माणसाने का हा प्रश्न विचारला आणि त्यांना विज्ञान निर्माण झालं. ते आपल्या फायद्याचं कसं होईल आपल्या आयुष्याला असा त्यांनी प्रयत्न केला. त्यातनं तंत्रज्ञान निर्माण झालं आणि माणूस एकत्र राहायला लागला. त्यातून अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र हे सगळे निर्माण झालं. ज्ञानशास्त्र निर्माण झालं
आणि त्यानंतर माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली आणि एक्सप्रेस करायला स्वतःला सुरुवात केली. त्यातून संगीत, साहित्य, चित्रकला. तर आता मला नेहमी असं वाटतं की हे सगळं कसं घडलं असलं पाहिजे पहिल्यापासून. त्यातले शिलेदार कोण होते? मुख्य वैज्ञानिक, अर्थतज्ञ, मानसशास्त्रज्ञ हे सगळे कोण होते? माणसाने कसे कसे शोध लावले की नवीन तत्त्व मांडली, कुठल्या काळात मांडली, नुसतंच हवेत नाही कुठल्या काळात मांडली, आणि ते तत्त्व काय होती ही तीन. म्हणजे माझं कुठलंही पुस्तक या 3 लेवलवरती चालतं. ते किमयागार अर्थात मनात गणित जपूचं कुठलंही की त्या विषयाचा इतिहास असतो, त्यातले मुख्य जे त्यांचे चरित्र असतात ते कुठल्या काळात केलं ते असतं, आणि त्यातली तत्त्वही असतात. मी किमयागार वाचलं आणि मला रिलेटिव्हिटी कळायला लागली आणि त्यामुळे मी आता स्टॅनफर्डमध्ये लेक्चरर आहे. किंवा अर्थात वाचलं मला इकॉनॉमिक्स कळायला लागलं आणि मग इकॉनॉमिक्समध्ये PhD केली मी, आणि मी आता IMFमध्ये. असे सांगणारे लोक, बोर्डरूम वाचलं 25 लोक तरी आहेत आत्तापर्यंत, त्यांनी म्हणजे अक्षरशः पाया पडतात. ते म्हणतात आयुष्यात कुठल्याकडे गेलो होतो पण मी तुमच्यामध्ये उद्योग चालू केले आणि आता मी हे आहे वगैरे. अशात झपूरचा वाचलं, झपूरचा की एक 20 तरी लोक असतील की MA PhD इंग्लिश शिकवणारे प्रिन्सिपल, प्रोफेसर्स कमी गेली 20-30 वर्ष शिकवतो इंग्लिश म्हणे. पण झपूरचं वाचलं ते कसं शिकवाय आम्हाला कळलं. मला काय फार ऑकवर्ड होतं की हे काय भयंकर. पण मला अतिशय सोप्या रंजक भाषेत हे सगळे विषय स्वतः शिकून, माझ्याकडे 7,000 पुस्तकं आहेत, सगळे वाचलेले नाहीत मी, 20% वाचलेले असतील, पण बाकी व्हर्टिकली वाचलेले आहेत. मला त्यात काय ते माहीत असतं, पहिला मधला शेवटला चॅप्टर वगैरे. आणि त्यामुळे कशातनं काय घ्यायचं मला माहीत असतं. मी कधी घेत नाही, मी कॉपी करत नाही किंवा ट्रान्सलेट करत नाही, पण कशातनं काय शिकायचं आणि आपल्या भाषेत कसं मांडायचं ते सुसूत्रपणे, तर सिक्वेन्स काय हे मी ठरवतो. म्हणून ती पुस्तकं खूप लोकप्रिय झाली. आणि या विषयात आवड म्हणजे फक्त छंद म्हणून नाही, छंद हा शब्दच आवडत नाही मला पाहिजे. बरोबर. पण तुमचं इतकं आयुष्य इतकं विविधरंगी आहे की त्याच्या अप्स आणि डाऊन्स इतके मोठ्या प्रमाणात आहेत, तर असं आयुष्य तुम्ही स्वतःहून स्वीकारलं की तशा गोष्टी घडत गेल्या? त्या घडत गेल्या. म्हणजे मी स्वतःहून स्वीकारलं, पण निर्णय माझेच होते कित्येकदा. मी आदिवासींमध्ये जाणं किंवा पण IITत जाणं उदाहरणार्थ, ते म्हणजे फार काही मी असं प्लॅन करून वगैरे काही गेलेलं नव्हतं. म्हणजे मी बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिली ते IIT पर्यंत गणितात जवळपास 100पैकी 100. एकदा फक्त 97 मिळालं, ते वडील म्हणले 3 मार्क कुठे गेले असं. तर असं सगळं होतं. पण युनिव्हर्सिटीत तुम्ही पहिले आलात तर तुम्हाला IITत डायरेक्टली ॲडमिशन होती. पण मला कोणी सांगितलंच नाही की सोलापूरला तसं जनरली मी पुणे मुंबईसारखी हुशार पोरं सगळं माहीत असलेलं वगैरे नसतात. पण मी IITच्या एंट्रन्सला बसलो. त्यात मी बऱ्यापैकी आहेत, मला आठवत नाही 32-38 मला नंबर आठवत नाही, पण खूप चांगला नंबर होतो. त्यावेळी केमिकल इंजिनिअरिंगची टूम होती, मग केमिकल इंजिनिअरिंगला गेलो. मला खरं रँगलर व्हायचं होतं, मला गणित फार आवडायचं. अच्छा. पण त्यामुळे कधी ठरवून वगैरे काही केलं नाही मी आयुष्यात. आदिवासी मी अशी सणक आली, आदिवासी मी चालला गेलो. मग कसं परत आलो, ते जेल बिल सगळं झालं, परत आलो. त्यानंतर मग 13 घरं बदलली, जॉब नव्हता, काय करत होता विचारलं तर मी आदिवासीमध्ये चळवळ करत होतो. आणखीन खोलवर विचारलं तर मी जेलमध्ये गेलो होतो. मग थँक्यू व्हेरी मच म्हणायचं. मग जॉबच मिळालं. मी 13 घरं बदलली, आदिवासीपासून वेश्या वस्तीपासून सगळ्या ठिकाणी बरंच राहिलो. ते सगळं माझ्या मुसाफिरमध्ये आहे. आणि त्यानंतर मी ITत शिरलो, ते पण फ्लूक म्हणूनच शिरलो. त्या IBMमध्ये अशी एक जाहिरात आली होती, एकाने सांगितलं आहे जाऊन बघ वगैरे. मला काही माहीत नव्हतं कम्प्युटरचं. मग ते जाऊन बसलो. मग इंटरव्ह्यू कसं झालं सगळं लिहिलेलं मी. पण त्यानंतर मी ITत 32 वर्षातून 23 वर्ष मी मग CEO, मॅनेजिंग डिरेक्टर वगैरे. पण पहिल्यांदा खूप त्रास झाला मला, प्रत्येक गोष्टीत झगडावं लागलेलं आहे. अच्छा. पण हे जे झगडणं असतं, त्या झगडण्यातनं माणसं झगडतात, पण त्यातून शिकून इतरांना आपला अनुभव शेअर करावा असं अनेकांना जमत नाही. ते लिहावं असं तुम्हाला का वाटलं, हे खरं मला विचारायचं. नाही, खरं काय झालं, ह्या लिहिण्याचा भाग असा आहे की ॲक्च्युली मला म्हणजे मी आता थोडक्यात इतक्या वर्षात मी का लिहितो पहिल्यांदा सांगतो. मग मी याच्याकडे येतो. पहिल्यांदा म्हणजे आमच्या घरी पाडगावकर, बापट करंदीकर यायचे, कुमार गंधर्व पण, जसराज भीमसेनजी यायचे घरी. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान याच्या इतकंच कशापेक्षा जास्त साहित्य, संगीत, चित्रकला महत्वाची हे मनावर बिंबवलं जात होतं. कोणी असं सांगितलं नाही लिहून वगैरे, पण मला कळत होतं समोर. आणि त्यानंतर IITत मी जेव्हा गेलो तेव्हा IITत आमचा एक ग्रुप जमला. पहिले 3 वर्ष मला बऱ्यापैकी मार्क्स पडायचे पहिले, नंतर एक ग्रुप जमला आणि तो ग्रुप इतका ब्रिलियंट होता. आणि तो ग्रुप एक मनुष्य क्वांटम फिजिक्सचा स्टॅनफोर्डमध्ये प्रोफेसर, व्हिजिटिंग प्रोफेसर. एक मनुष्य म्हणजे श्रीकृष्ण दाणी म्हणून जगातल्या पहिल्या 50 मॅथमॅटिशियनपैकी एक वर असं. आणि ते त्यांच्या विषयात तर ग्रेट होतेच, पण त्यांना इतिहास, फिलॉसॉफी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, संगीत, साहित्य, चित्रकला सगळ्यातच प्रचंड नुसताच रस नव्हता, तर डीप इंटरेस्ट होता. मी जसं म्हणतो तसं की सगळं म्हणजेच खरी परीक्षा हे कळणं.
नुसतं IITत काहीतरी मार्क म्हणून GRE द्यायचे, अमेरिकेत जायचं, त्या मला फार क्षुल्लक वाटायचं. म्हणजे तर कोणीतरी इंटेलेक्च्युअल अरोगन्स म्हणू शकेल त्याला, पण त्यात काही फार अर्थ नाही असं. पण हे कळणं आपल्याला, विश्व, पृथ्वी, माणूस, सजीव आणि उत्क्रांती, आणि मग हे सगळं कसं घडलं आहे, आणि तर त्याचं मला विलक्षण वेड आहे. ते तेव्हापासून सुरू झालं, आणि म्हणून मग मी ही सगळी पुस्तकं जमवली, आणि ती मग शिकून मग मी मगाशी सांगितलं तसं लिहितो. बरोबर. त्याच्यामध्ये एकच लिहावं, तुमची जी शैली आहे ती वाचकांना समाधान देणार आहे, विषय सोपा करून सांगता तुम्ही सगळं. ही शैली तुम्ही कशी विकसित केली? त्यासाठी असं मी पहिल्यांदा ब्रिटिश पद्धतीने लिहित असे. मला मॅथमॅटिक्स आवडत असल्यामुळे सगळं रिगरस, अगदी प्रूफ सारखं अगदी, पण स्टेप ब्रिटिश पद्धतीने असे लॉजिकली असं सगळं. ब्रिटिश म्हणजे काही ब्रिटिश ऑथर्सचा मी परिणाम होता, अमेरिकनचं तेवढेच आहे. पण नंतर मला अमेरिकन ऑथर्स आणि कित्येक ब्रिटिश सुद्धा, पण मेनली अमेरिकन ऑथर्सचा माझ्या फार परिणाम झाला. बरं. गंमत काय आहे की पाश्चिमात्य जगात हे सगळ्या ज्या ज्ञान विषय आहेत, ज्ञान शाखा ज्या आहेत, त्यात अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, मानसशास्त्र असेल, सगळी म्हणजे ती या किंवा विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्यामध्ये सोप्या तऱ्हेने सगळ्यांना कळेल असं समजावून कसं सांगायचं, ह्याच्याकरता असंख्य पुस्तकं आहेत. माझ्याकडे स्वतःकडे इकॉनॉमिक्स सोप्या भाषेत 100 पुस्तकं आहेत माझ्याकडे. सायकॉलॉजीवरती पुस्तकं आहेत, राज्यशास्त्रावरती पुस्तकं आहेत, इतिहासावरती. तर ही जी म्हणजे आता ब्रायन ग्रीन किंवा जिम खलिली, म्हणजे उदाहरण सांगतो मी, किंवा आयझॅक ॲसिमोव किंवा कार्ल सेगन, बिल ब्रायसन, इओ विल्सन, अशी सगळी सायन्स. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये रॉबर्ट हेल्ब्रोनर म्हणून एक, थरो म्हणून एक होता, स्वतः लॉर्ड केन्स, गॅल्ब्रेथचं एक आहे. तर अशा सगळ्या इकॉनॉमिक्समधली. सायकॉलॉजीमध्ये अशी रेस्टक नावाच्या माणसाचं पुस्तक, अनेक लोकांच्या ते सोप्या भाषेत कसं समजावून सांगावं ह्याच्याकरता मला प्रचंड धडपडत असतो. मी कुठेही शिकायला मला लाज वाटत नाही. म्हणजे मला आत्ता कळलं की जळगावच्या रेल्वे 4थ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती रात्री फक्त 10 वाजता चहाच्या टपरीवरती एक मनुष्य येतो, आणि त्याला केन्स विरुद्ध फ्रीडमन हा इकॉनॉमिक्सचा वाद, तो त्याला सगळ्यात माहिती आहे, किंवा DNA विषयी माहिती आहे, जे काय असेल ते. तुम्ही अमेरिकेहून आदल्या दिवशी आलो असलो तरी मी त्यावेळी तिथे हजर असेल. कोणाकडनं कसंही शिकायला मला त्याचे सोपं कसं करून सांगायचं मला वेळ आहे, आणि त्यात मी खूप वाचतो. आणि ती प्रत्येक विषयात लिहायचं झालं, पण खूप वाचल्यामुळे गोंधळ पण निर्माण होत असेल, नक्की काय म्हणायचं हे कसं. करेक्ट. तर ते प्रत्येक विषय जो झाला तर त्यातली आता प्रत्येक विषयावर 100 पुस्तकं, 50-100, तर त्यातली 20% वाचलेली असतात, ओरलेली व्हर्टिकल वाचलेली असतात, कशात काय ते माहीत असतं. मग तो लिहिताना मी ती सगळी पुस्तकं बाहेर येतात. काही किंडलवरची असतात, म्हणजे ई-बुक्स असतात, काही कागदे असतात. ही सगळी बाहेर आल्यानंतर मी त्याचा सिक्वेन्स ठरवतो, कशातनं काय आपण शिकायचं घ्यायचं. त्याच्यावर मी खूप भर देतो. आमच्या सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअर डिझाईन आणि आर्किटेक्चरवरती खूप महत्त्व आहे त्याला. ते 60-70% समजलं जातं. कोडिंग हे 20-30% फक्त. प्रत्यक्ष लिहिणं त्यामुळे प्लॅन जो असतो माझा इतका रिगरस असतो. कुठली पुस्तकं वापरायची, कशातनं काय घ्यायचं, आणि ते प्लॅन केल्यानंतर मग मी त्या पुस्तकांना शिकतो, माझ्या भाषेत मी मांडतो, आणि अशा तऱ्हेने ते पुस्तक तयार होतं. बरं. पण लिखाणाची सुरुवातीला लहानपणी आवड वगैरे काय होती? निबंध वगैरे कशी लिहायचे तुम्ही? नाही, खरं म्हणजे फार नव्हती. म्हणजे लहानपणी म्हणजे मी नुसते निबंध वगैरे लिहायचो. हिंदी बिंदीत तर खूपच. माझा तुमचा बोर्डाला नंबर हिंदीमुळे चुकला होता. 43 मार्क, 7 मार्क जरी पडले असते मला पहिला गेला असता. तर हिंदीत मला कोणतं निबंध लिहायला सांगितलं होतं. त्यात मी लिहिलं होतं, म्हणजे तुमको पुकार राहता है लेकिन तुम मेरी तरफ डुंकी भी नाही. म्हणून त्यामुळे ते हिंदीमध्ये असंच होतं, त्यामुळे ते मार्क गेले. पण तेव्हा लिखाणाची आवड नव्हती, पण मला नोट्स काढणं, स्टडी करणं ह्याची आवड मात्र होती. म्हणजे IITत म्हणजे आदिवासीच्या काळामध्ये सुद्धा किंवा IITत असताना सुद्धा मी 10 देशांचे इकॉनॉमिक हिस्ट्रीज लिहून काढल्या होत्या, प्रत्येकी 80 पानं. म्हणजे ब्राझील होतं, तर चिले होतं, अर्जेंटिना होतं, भारत होता. त्याचा मला फायदा IBMच्या इंटरव्ह्यूमध्ये झाला. IBMच्या इंटरव्ह्यूमध्ये पहिला इंटरव्ह्यू त्यांनी काहीतरी विचारलं, हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, मला काही माहीत नव्हतं. आदल्या दिवशीच कोणाला तरी विचारलं होतं, ते पाठ करून मी म्हणून टाकलं. पण अनेकांचा याच्यावर विश्वास नाही बसणार. तुम्ही काहीतरी दंतकथा सांगता असं वाटेल. ते पहिला तसं घडलेलं आहे. आणि त्यावेळेस पहिला इंटरव्ह्यू झाला, पण दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला ब्राझीलच्या इकॉनॉमीचे हे विचारलं. आणि मी साधारण 28 का 27 मिनिटं बोललो, कारण त्यावेळी न्यूजवीकमध्ये आर्टिकल आलं होतं, आणि मी स्वतः 80 पानी लेख लिहिलं. त्यामुळे मला तो म्हणाला का बीटेक केमिकल इंजिनियर आहे का MA इकॉनॉमिक्स आहे, बीटेक, त्यांना घेऊन टाकलं IBM मध्ये. अशी ती गोष्ट आहे. पण तुम्ही केमिकल इंजिनियर का झाला खरं? त्यावेळी केमिकलचं टूम होतं. केमिकल का मला मी काही विचार करून केलं नाही. म्हणजे
IITतल्या काही गोष्टी मुसाफरमध्ये दिलेल्या आहेत की एका मुलांनी त्या रांगेत उभा असताना समोरच्या मुलीने इलेक्ट्रिकल घेतलं म्हणून त्या मुलाने इलेक्ट्रिकल घेतलं, पण त्या मुलीने चेंज करून नंतर मेकॅनिकल घेतलं, हा बसला इलेक्ट्रिकल इंजिनियर होत. अशा अनेक गोष्टी आहेत. मी तसलं काही केलं नाही. पण त्यावेळी केमिकल आहे म्हटलं तर केमिकलमध्ये मॅथमॅटिक्स लागतं असं मला सांगितलं होतं म्हणून केमिकल घ्यावं असं. अच्छा, ते झालं. पण तुमच्या ज्ञानाचा जो केमिकल लोचा आहे ना त्यानंतर पुढे सगळा तयार झाला सगळा आणि त्यातनं चांगलं बाहेर पडलं. तर तुमचं पहिलं म्हणजे सदर जे लोकसत्तामध्ये सुरू झालेलं होतं त्याचा काही किस्सा होता का? नाही, तर सदर माझं 2000 साली सुरू. बरं. त्याच्या अगोदर मी 4 इंग्रजीतनं पुस्तकं लिहिली होती. ओके. अच्छा. तो किस्सा नंतर सांगेन. तो भयंकर क्रायसिस म्हणून मी गेलो. बरं. पण त्यातनं मग ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स, वेब टेक्नॉलॉजीज आणि डिमिस्ट्रिफाईंग कम्प्युटर अशी पुस्तकं लिहिली. स्वतःला ITच एस्टॅब्लिश केलं. तोपर्यंत जॉब जाईल की काय असं सगळं होतं. ते झाल्यानंतर मी CEO 23 वर्ष झालो. त्यानंतर मग बऱ्यापैकी पैसे म्हणजे काय पैशाच्या मागे नाही मी, पण माझ्या मुलामुळे मला जमवावे लागले पैसे आणि त्याच्यापेक्षा बरेच जास्त जमले होते म्हणून आता फक्त पैशाच्या मागे राहायचं. मर्सिडीज, मी कुठल्या बंगल्यात राहतो काय मर्सिडीज काय दर वर्षाला मी एक मर्सिडीज घेऊ शकतो, पण त्याला काही अर्थ नाही. म्हणजे मला वॅगनआरमधून फिरतो मी. लोक फार तर म्हणतील त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून मला काही फरक पडत नाही. तर पैसे, प्रतिष्ठा, घर त्यांनी आपण ओळखलं, हुद्दा. ते लोक लागतात एक CEO ऑफ L&T. आता करायचं काय मला एक CEO वगैरे आत्ता काय करतो ते माझं. त्यामुळे मी मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. आपल्याकडे एवढी पुस्तकं आहेत तर मराठीमध्ये ज्ञान आलं पाहिजे. पाश्चिमात्याचं मला एवढी ओळख म्हणजे इतकं वाचलं होतं मी, प्रचंडच म्हणजे वाचन खूप होतं. सगळी इंग्रजीतली पुस्तकं होती. मगाशी सांगितलं तर इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स, सायन्स प्रचंड पुस्तकं. म्हणजे जॉर्ज गॅमोचं 1, 2, 3 इन्फिनिटी हे तर मग खूप पूर्वी वाचलेलं पुस्तक. अशा तऱ्हेची किंवा मॅथमॅटिक्सचे सॉयर नावाच्या माणसाची पुस्तकं, मार्टिन गार्डनरची पुस्तकं अशी खूप वाचलेली पुस्तकं. तर त्यामुळे म्हटलं मराठी तुम्ही जी नावं घेतात त्यातल्या अनेकांना मराठी लोकांना माहिती पण नसते. हा म्हणून वाचतील आता. नाही, ठीक आहे. म्हणजे आपला मुलाचा उद्देश तोच आहे की लोकांनी कुतूहल जागा ठेवून पुस्तकं वाचावीत. पण ते आपल्या सोप्या भाषेत कसं मांडता येईल त्याकरता मी सुरू केलं. आणि ITत मी बरेच दिवस काढलेले होते. मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयी सोप्या भाषेत सांगावं म्हणून संगणक युग नावाचं माझं पहिलं सदर लोकसत्तेत निर्माण झालं. इनफॅक्ट खरं सदर जर काय असेल तर मला कॅसेटचा म्हणून महाराष्ट्र टाइम्समध्ये 1990च्या सुमाराला काय होतं कॅसेटचं कॅसेटचं त्यावेळी कॅसेट्स येत असतात. हो, राईट. प्रत्येक कॅसेटचं मी रिव्ह्यू दिली असे. बरं. किंवा गाण्याच्या मैफिलीला मला कित्येक आठवते मल्लिकार्जुन मनसुरांची मैफिल. मग जाऊन मी शेकडो मैफिली अटेंड केल्या पुणे मुंबईच्या. शेकडो म्हणजे अक्षर गाण्या वेडासारखं प्रेम केलं मी. पण ती मैफिल ऐकायची किंवा ती कॅसेट असेल ती कॅसेट ऐकायची. मग कॅसेटमधल्या रागांच्या विषयी लिहायचं आणि त्यातल्या वाद्यांच्या विषयी लिहायचं. मग मी त्यावेळेला भातखंडे काढून बसायचो. एकदा लिहायचं म्हटलं माझं पूर्ण अभ्यास करून सगळं. त्याचा मला नादवेद लिहिताना फायदा झाला. म्हणजे नादवेद जी मीन सुलभा पिशुकर माझी बहीण लिहिलं आहे ते खरं ताईमुळेच चांगलं झालं असं माझं मत आहे. पण त्याच्यामधला हा जो भाग आहे म्हणजे कर्नाटक आणि हिंदुस्थानी याच्यातला फरक हा जो सगळा हे म्हणजे तर तो मी बऱ्यापैकी स्टडी केला होता. म्हणजे तिकडे 72 ते क्लासिफिकेशन 72 हे आपल्याकडे 10 भातखंड्या. तर आता हे कसं झालं त्यातलं तर ते मी त्याचा बऱ्यापैकी अभ्यास केला होता आणि त्याचं मी लिहायचो आणि त्या वाद्यांचे इतिहास लिहायचो. असं थोडं रंजक करायचा प्रयत्न करायचो. ओके. पण सर यातनं एक थोडंसं असं होऊ शकतं म्हणजे तुम्ही तसे नाही आहात पण जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ असं म्हणता येईल मला. मी मास्टर नाहीच आहे खरं. म्हणजे ज्या काय केलं मला माहिती आहे. प्रत्येक पुस्तक इतकं सखोल आहे की त्या विषयातले तज्ज्ञ सुद्धा म्हणतात की आम्हाला हे खूप मोठं वाटतं. पण मी त्यातला तज्ज्ञ आहे की मी त्यातला मास्टर आहे असं खरंच नाही. म्हणजे मी विनय वगैरे म्हणून म्हणत नाही. मी शिकत जातो. अजूनही काही मला लोक सांगतात की या पुस्तकात ही त्रुटी आहे किंवा हे बदल केलं मी तर ते बदलतो त्याला थँक्यू म्हणतो. म्हणजे कुठे मान अपमानाचं एक भानगड नाही. आपण शिकतोय काय. आणि ज्या दिवशी माझा विद्यार्थी म्हणून थांबेल ना त्या दिवशी मी मेलेलो असेल. श्वास चालू असतो म्हणजे जगणं नाही हो. हे कुतूहल जे आहे ना ते फार आपल्या. तुमच्या IT मधले अनुभव कसे होते काय कसं तुमचा प्रभाव? IT मधले माझं असं आहे की अगदी सुरुवातीला म्हणजे मी IBM मध्ये हे केलं. म्हणजे इनफॅक्ट टाटा टेक्सटाईलमध्ये पहिल्यांदा काही दिवस मग IBM मध्ये म्हणजे माझं सगळं अपमानाने घडलेलं आयुष्याच म्हणायला हरकत नाही. IIT मध्ये असताना कोणी माझं इंग्लिशवरनं अपमान केला. मी बोलत होतो मग सगळं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालेलं. मग त्यावेळी 10 महिने मी इंग्लिशवरतीच तुटून पडलो. त्यातली इटिमॉलॉजी त्यातले फोनेटिक्स त्यातले कादंबऱ्या त्याचा इतिहास सगळं. आणि त्यावेळी TV नव्हता आपण पेपर वाचायचे आणि इंग्लिश सुधारायचं. त्याचा मला पुणे मी लंडन न्यूयॉर्क जिथे मी सेमिनार्स घेतले प्रेझेंटेशन दिली कॉन्ट्रॅक्ट साईन केली. वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पडलं त्यातल्या 80व्या मजल्यावर मी अनेक $1 मिलियन कॉन्ट्रॅक्ट. तर असं जे सगळं आहे
ते मला त्या इंग्लिश सुधारण्याचा मला फायदा झाला. तसंच IBM मध्ये असताना मी IT अनुभव IBM मध्ये असताना मी एक स्पेसिफिकेशन लिहिलं होतं. ते स्पेसिफिकेशनमध्ये मी अकाउंटिंगची बारीक चूक केली होती. तिथला एक मार्केटिंगचा मनुष्य म्हणलं, हे काय तुम्हाला एवढं पण अकाउंटिंग येत नाही का? झालं, मी BCom पर्यंत अकाउंटिंग आणि कॉस्टिंग वाचून काढलं. आता माझी 4 पुस्तकं येत आहेत, अकाउंटिंग, कॉस्टिंग, मार्केट्स, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड मार्केट, बँकिंग, इन्शुरन्स, कमोडिटी मार्केट, फॉरेन एक्सचेंज मार्केट, असं सगळं मार्केट्स बरं, आणि फायनान्स, अशी 4 पुस्तकं म्हणजे येतात. करायचं म्हटलं की दणकन करायचं. जसं आता ITचं तसंच झालं. आणि त्यानंतर IBM मध्ये मला 2 अवॉर्ड्स मिळाली. त्यानंतर मी सिस्टाईम नावाच्या कंपनीत गेलो, मग इंग्लंडला गेलो. तिथे एक नील आणि माईक असे मंडळी होते, मी असे तिघे स्पेसिफिकेशन लिहित होतो. तर त्यात एक काही ती बारीक चूक झाली. त्यांनी म्हणलं की तुम्हाला एवढं पण MRP येत नाही का, तू ERP एवढं पण नाही. त्याबरोबर मी 6 पुस्तकं वाचली. वोलमन नावाचं पुस्तक 700 पानी, जोसेफ ऑर्लिकीनी MRP चालू केलं IBM मधला 1972 साली. ते पुस्तक वाचलं. गन नावाच्या माणसाचं, अशी 6-7 पुस्तकं वाचलं. मग MRPतला मी तज्ञ म्हणून नंतर भारतात बरेच लेक्चर दिली मी. म्हणजे जे करायचं ते मग सर्च फॉर एक्सलन्स म्हणतात ना, म्हणजे एकदम झोपून द्यायचं. मग आपल्याला काय येत नाही, आपल्याला आलं पाहिजे असं जे. तर त्यामुळे मग मला ते कसं कळायला लागलं. आणि तोपर्यंत मी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची सगळी मी बऱ्यापैकी तज्ज्ञ नव्हे, पण बऱ्यापैकी मी कामं केली. बँकिंग, शेअर अकाउंटिंग, प्रोडक्शन प्लॅनिंग, पर्चेसिंग, अशी सगळी मी कामं तोपर्यंत केलेली होती. आणि त्यावेळेस माझ्या आयुष्यात एक क्रायसिस आला, त्याशी बोलेन मी नंतर. पण तेव्हा IT जेव्हा असं आता पॅकेजेस वगैरे बोलतात, तेव्हा पॅकेजेस वगैरे असे IT मधले तसंच ती शब्दावली सुरू झालेली होती का? पॅकेज पण ते इतकी मोठी नव्हती आमच्या वेळेला. म्हणजे इतर इंजिनियर्सच्या मानाने मिळायची दीडपट वगैरे. पण आता म्हणजे भयंकरच काय काय. म्हणजे माझ्या हाताखाली काम केलेले 100 तरी लोक आहेत की ज्यांच्याकडे 50 ते 100 कोटी रुपये असतील. ओके, तुमच्या हाताखाली काम, माझ्या हाताखाली काम केलेले लोक जे कंपनीत टिकून राहिले, स्टॉक ऑप्शन घेतले, ते सगळे प्रचंड श्रीमंत झाले. माझ्याच म्हणजे मी किती लोकांना रिक्रूट केलं, ते मोठे झाले. त्यांचं काय सगळं इतके किती कोटी मला माहीत नाही, पण 100 म्हणजे स्टॉक ऑप्शनमुळे या सगळ्या कंपन्या मी जे सांगितलं, म्हणजे पटनी, सिंटेल, L&T, अपार, या सगळ्या कंपन्या जे राहिले टिकले त्यांच्याकडे प्रचंड. त्यातला एक किस्सा आहे तुमचा की ज्या खुर्चीवर नारायण मूर्ती बसले होते त्या खुर्चीवर तुम्ही, त्याच खुर्चीवर मी बसून पटनी 11 वर्ष चालवली. आणि त्यावेळेला तो क्रायसिस आला माझ्या आयुष्यामध्ये. तर तो क्रायसिस एकदम तुम्हाला हादरून सोडणार होता? हो, म्हणजे असं झालं त्याचं की तोपर्यंत मी 10 वर्ष ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काम केलं होतं. कम्प्युटरमध्ये 2 भाग असतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये 2 भाग, ॲप्लिकेशन आणि सिस्टम्स. ॲप्लिकेशनमध्ये बँकिंग, प्रोडक्शन प्लॅनिंग, पर्चेसिंग वगैरे असं सगळं. पण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर आपण विकत घेतो त्याच्याबरोबर जे येतं, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम्स, कंपायलर्स, डेटाबेसेस, कम्युनिकेशन सॉफ्टवेअर, हे सगळं. तर पटनीमध्ये 80% काम सिस्टम सॉफ्टवेअरचं होतं. ऑपरेटिंग सिस्टमचं काहीतरी हे लिहिणं, रुटीन्स लिहिणं, किंवा मेंटेन करणं, किंवा आणखी नवीन डेव्हलप करणं. आणि मला सिस्टम सॉफ्टवेअर माहीत नव्हतं. मी कम्प्युटर सायन्समधला काही विद्यार्थी नाही. मी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर फक्त केलेलं, बँकिंग, प्रोडक्शन प्लॅनिंग वगैरे असं. त्यामुळे मला ते मंडळी जेव्हा डिस्कस करायची तेव्हा मला काही कळायचं नाही. म्हणजे आपण मागे पडतो, आपल्याला काही कळत नाही असं सगळं मला वाटायचं. आणि आपल्याला जॉब सोडावा लागतो की काय, कारण इतर ठिकाणी मी आपला मॅनेजर माझा ऐका असं नाही ना. तुम्हाला रिस्पेक्ट अर्न करावा लागतो. तर इथे रिस्पेक्टचा काय प्रश्न आहे, मलाच येत नव्हतं. आणि मग आम्ही इंटरव्ह्यू जेव्हा घ्यायला जायचो, अनिल नावाचा एक मुलगा होता. तो त्या नवीन मुलाला प्रश्न विचारायचा, व्हेक्टर इंटरप्ट म्हणजे काय. त्या मुलाला काय माहीत नसायचं. तो आपल्या छताकडे बघायचं, अनिल माझ्याकडे बघायचं, आपल्या बॉसला जरी येत आहे का, तर बॉसला कुठे येतो, बॉस छताकडे, मी पण छताकडे बघायचं. तर मला भयंकर इन्फिरिटी कॉम्प्लेक्स यायला लागलं. त्याच वेळी मला सगळी व्यसनं होती. मी ह्या कॉम्प्लेक्स व्यसन आले की कसं कशा व्यसन मित्रांमुळे गंमत पण सुधारायचं काही भयंकर दुःखात असं असं म्हणजे एकदम असं काही नाही, असं काही नाही. पण व्यसन लागली मला मी भयंकर भावत जाणार मनुष्य. मी झोकून देऊन व्यसन तर व्यसन मध्ये रोज 40 सिगरेट. खरं 40 2-3 ठिकाणी मी ऐकतो तुम्ही 40 सिगरेट. बीडी ते क्युबन सिगार मला काहीही चालायचं. रोज अर्धी बाटली, म्हणजे 2 क्वार्टर्स, म्हणजे 6 पॅक्स. बहुतांश लोकांना माहीत असेलच. पण त्यामुळे मग देशी दारू ते शॅम्पेनपर्यंत मला काहीही चालायचं. मग पानपराग कलकत्ता 120 पानात तर मी PhD होतो. सगळी पानं मला माहीत होती. इतकी मित्रांची संगत होती तशी तुम्हाला ती? नाही, पहिल्यांदा मित्रांच्या संगतीने सुरू झालं. पण नंतर मग माझा एकटाच माझे नवीन दारूतले मित्र, सिगरेटमधले मित्र, पानातले, असं सगळं सुरू झालं. आणि मी वाहत गेलो. बरं. पण तेव्हा तुम्ही पटनीमध्येच होता जेव्हा हे सगळं व्यस्त? पटनीमध्ये होतो, त्याच्या अगोदरच अशा 1-2 कंपन्याच होतो. पण 2-1 वर्ष टिकलं आहे. अच्छा. पण पटनीमध्ये असताना मग एकानं सांगितलं तुम्हाला दारू सोडायची का. मी म्हटलं हो. मग ते म्हणलं भांग चालू करा. मग मी नरिमन पॉईंटहून यायचो आणि याला एके ठिकाणी उतरायचो आणि तिथे भांग मिळायची.
ते देऊळ आहे तिथे, आणि तिथनं मग पुन्हा अंधेऱ्याला जाऊन पुन्हा ड्रिंक घ्यायचं आणि पुन्हा ड्रिंक पण चालू झालं, हे पण चालू झालं. तर असं करत करत शेवटी मग म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लंच टाईममध्ये 2 पेग घेऊन यायला लागलो असं इतकं. म्हणजे मी रस्त्यात पडून मी गेलोच असतो खरं म्हणजे. तर या सगळ्यामध्ये एक तिसरी गोष्ट घडली ती सगळ्यात वाईट कोणाच्या आयुष्यात घडून, ती म्हणजे मुलाला ऑटिझम डिटेक्ट झाला. आणि त्याचं ऑटो म्हणजे सेल्फ, म्हणजे ऑटोमॅटिक, ऑटोमोबाईल वगैरे. आणि तो मुलं स्वतःच गुंतलेली असतात, त्यांना इतर काही सोशेबल नसतात, त्यांना सोशल रिलेशन्स कळत नाही, ती जास्त कम्युनिकेशन नसतं त्यांचं. आणि त्यामुळे मग मी राजेंद्र बर्वेला दाखवलं. तो म्हणलं, त्याने ऑब्झर्व केलं, तो म्हणला ऑटिझम वाटतोय पण आपण अजून जरा बघूया. आणि मग आनंद नाडकर्णीला विचारलं, त्याची दादाला शेजारीच कन्सल्टिंग होती. मग त्यांना विचारलं ऑटिझम म्हणजे काय रे, म्हणजे माझ्या मुलाविषयी विचारतो असं सांगितलं नाही मी, निहार त्याचं नाव. आणि त्याने ऑटिझम भयंकर असतं, ते सोशेबल नसतात, एज्युकेबल नसतात, त्यांचं आयुष्यभर आपल्याला करावं लागतं, त्या आपल्यानंतर कोण हा नेहमी प्रश्न असतो, जो खरं म्हणजे अजूनही आहे बरं का. म्हणजे त्यावेळी मी कोसळलोच म्हणजे. आणि येताना रडतच आलो मी आणि बायको शोभा. आणि मग आठवडाभर ड्रिंकमध्ये गेला. त्या पुढचे 1-2 आठवडे ब्रिटिश काउन्सिलमध्ये पुस्तकं वाचण्यात गेला ऑटिझमवरची. त्याच्यावर उपाय नाही हे कळलं. मग काय करायचं ते की कळेना. असेच ती बरीच गोष्ट आहे. आणि मी रात्री 12 वाजता झोवरती आत्महत्येचा विचार, नुसते बीचवरती मी एरझारा घालतो, अशा अनेक प्रसंग. शेवटी मी असा विचार केला की आपली ओळख काय म्हणून राहायला पाहिजे. अरे बिचारा निहारचे वडील असं म्हणून. आणि जॉब चालला होता एका ठिकाणी एका वेळेला, कारण सिस्टम सॉफ्टवेअर येत नव्हतं. आपली शितू होती, मुलं करत नव्हती, मुलं चांगली होती खरं, पण आपल्याला तिथे फक्त मॅनेजर म्हणून आपल्याला कळत नाही आहे असं. मग मी एका रात्री एरझारा घातल्या आणि आपली ओळख काय असली पाहिजे, की आणि एवढ्या कंपन्या घडवल्या आणि एवढी पुस्तकं लिहिली आणि एवढ्या संस्थांना मदत केली वगैरे वगैरे ही पाहिजे का बिचारा निहारचे वडील आणि बिचारा बघा दारू पण गेले असं. मग मी ठरवलं आपल्याला हे चालणार नाही आणि आपल्याला पैसे जमवले पाहिजेत. मग तेवढं रात्री चेक केलं किती बॅलन्स आहे, तो 200 रुपये होता 10 वर्ष काम करून. कारण सगळे चळवळीतला कोणाला तरी देऊन टाक, कोणाच्या पुस्तकामध्ये, कुठे कॅसेटमध्ये, माझ्या व्यसनांमध्ये. मग म्हणलं तर किती जमा करायला पाहिजे, त्यावेळी 3 कोटी आपल्याला जमा करायला पाहिजे हे मला लक्षात आलं. का त्यावेळेचा इंटरेस्ट रेट लक्षात घेऊन की आपल्यानंतर कुठल्यातरी त्यावेळी संस्था फार नव्हत्या, ऑटिझम म्हणजे काय हेच लोकांना माहीत नव्हतं. त्यामुळे कुठल्या तरी फॅमिलीच्या स्वाधीन करायचं, चाळीतल्या वगैरे खूप श्रीमंत माणसं काही घ्यायला तयार होणार नाही, पण चाळीतल्या त्यांना सांगू की हे पैसे आहेत. त्यावेळी 3 कोटीनंतर 30 लाख त्यांना आले असते महिन्याला, वर्षाला 2.5 लाख. ड्रायव्हर ठेवू शकेल, तो घर घेऊ शकेल, तो गाडी ठेवू शकेल का, मग त्याला सांभाळायला नाही आला नाही त्याचं आयुष्य बदलून जाईल असं. तर त्याला चाळीतल्या माणसाला 3 कोटी खूप होतील. त्यामुळे असं आम्ही प्लॅन केलं. पण आपल्याकडे 200 रुपये आहेत, मग करायचं काय. म्हणजे जॉब टिकवलं पाहिजे. जॉब टिकवलं पाहिजे म्हणजे काय, कारण मला काही कळायचं नाही. प्रत्येक जो विषय आहे ना, म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही तर कम्प्युटर आर्किटेक्चर येत नाही, आर्किटेक्चर नाही आलं तर ऑपरेटिंग सिस्टम्स येत नाही, ऑपरेटिंग सिस्टम्स नाही आलं तर कंपाईल येत नाही, कंपाईल नाही आलं तर डेटाबेसेस येत नाही. म्हणजे बरोबरच येऊ शकतं, पण अगदी नीट मला फार थरली यावं लागतं, म्हणजे त्याच्यामुळे माझं चेन पडत नाही. तर ते कम्प्युटर सायन्स शिकलेली मुलं माझ्या हाताखाली 40-50ची, अमेरिकेला आणि युरोपला 6 जाऊन आलेली, 5-7 वर्ष अनुभव असलेली पोरं सगळी चंट हुशार, IITतली BTech MTech वगैरे. आपल्याला कसं जमणार, नोकरी करता करता कसं शिकायचं. मग मी शेवटी त्या रात्री सगळी व्यसनं सोडली 10 मिनिटात. आणि त्यानंतर मग मी अक्षरशः तुटून पडलो त्याच्यावर. इंटलेक्च्युअली म्हटलं आपल्याला जमत कसं नाही, पुन्हा ते इंग्लिशचं किंवा अकाउंटिंगचं, तसंच ERPचं तसंच. आणि 9 ते 5 मी ऑफिस, घर जवळच होतं, 5 ते 9 रात्री मी 4 तास अभ्यास करायचो, तासभर इतर गोष्टींना. 9 ते 2 झोपायचं फक्त, 2ला उठायचं, 2 ते 9 सकाळी अभ्यास करायचो. आणि विकेंडला 18 तास. हेच कळलं नाही की अगोदरचं पुस्तक वाच, आर्किटेक्चर कळलं नाही की इलेक्ट्रॉनिक्स वाच, त्याशिवाय हे कळत नाही. पण ते पुन्हा कळलं नाही, पुन्हा बारकडे पावलं वळायची, स्वतःला पुन्हा खेचत आणायची. आणि असं करत 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 झगडत काही आठवड्यात मला थोडा संबंध लागायला लागला, काही महिन्याने आणखीन लागायला लागला. शेवटी मी त्यांच्या डिस्कशनमध्ये भाग घ्यायला लागलो, इंटरव्ह्यूमध्ये मी पण प्रश्न विचारायला लागलो. आणखीन काही महिने गेले, मला आणखीन थोडंफार कळायला लागलं. मग लोकांचा पण माझ्यावरचा कॉन्फिडन्स वाढला, त्यांनी मला खूप मदत केली याच्यात. आणि मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे पण प्रोजेक्ट्स आले, त्यात मला हे होतं, त्यामुळे मी त्यांना आणखीन भर टाकू शकलो. आणि मग त्यांनी मला स्वीकारलं म्हणजे थोडक्यात म्हणजे. आणि मग मला कॉन्फिडन्स आला. मग पटणी म्हणा, आता तू IIT IBM इंग्लिश चांगलं बोलतोस, टेक्नॉलॉजी पण तुला माहिती, मला मदत करायला. मग बॅग उचलायची, उद्या बॉस्टन, उद्या लॉस एंजलिस, परवा न्यूयॉर्क, असं करत मी 150 वेळेला सगळं जग हे केलं. आणि पहिलं वर्ष 2 वर्ष अमेरिकेत मी मार्केटिंगला मदत केली. खूप यशस्वी झालो नाही, पण शिकलो खूप. आणि ते मी वापरलं जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये ऑफिसेस उघडण्याकरता. बरं. आणि शेवटी तर म्हणजे सगळी पट्टीचीच ऑफिसेस होती. नाही,
ही पत्नीची होती. पण एलँड एकंदर शेवटी म्हणजे हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या जगभर सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या कंपन्या मोठमोठ्या चालवल्या, म्हणजे स्पेशली शेवटल्या. आणि अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1 अशी सगळी साम्राज्य चालवली. आणि त्यानंतर मग वर्षाला 3 कोटीची जॉब असताना म्हटलं आता निहारकता जेवढं जमायचं तिथे बरेच जास्त झाले, आता उगीच कशाला मग पुन्हा मगाशी सांगितलं जसं मर्सिडीज गाडीत, त्यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मराठीचे ज्ञान आलं, मला त्याचं विलक्षण वेड आहे. म्हणजे नुसतं छंद नाही. मग मला कोणी म्हटलं ना तर गाण्याचं मला वेड आहे. गाणं म्हणजे क्लासिकल म्युझिकपासून ते वेस्टर्न म्युझिकपासून ते कव्वालीपासून गझलपासून भावगीतं, भक्तिगीतं, चित्रगीतपासून जे तू मराठी हिंदी सगळं माझ्याकडे प्रचंड खजिना आहे, प्रचंड. म्हणजे विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, अनेक जब्बार पटेलपासून अनेक लोकांना माझ्याकडनं म्हणजे संगीत, आणि मी सगळ्यांना वाटत असतो म्हणजे, आणि प्रचंड ऐकत असतो मी. तर त्या आणि त्याचं कसं आहे की राग कुठला म्हटल्यानंतर रागाचं वातावरण कसं हे मला कळलं पाहिजे. ते या सगळ्या प्रत्येक विषयात मी खोलवर शिरून त्याचं मला वेड आहे. म्हणजे नुसतं छंद नाही की मागे रविशंकरचं काही ते चाललेलं आहे आणि मी आपलं केमिकल इंजिनियर काही सोडतो. म्हणजे असं एक टाइमपास नाही, ते कुठली गोष्ट इकॉनॉमिक्समध्ये टाइमपास नाही. म्हणजे भारतात गरिबी काय मला कळलं पाहिजे. मग ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन आणि आता त्यानंतर पुढचे स्टिग्लिट्झ, क्रुगमन वगैरे हे सगळे कळले पाहिजे आपल्याला. हे माझंच आहे. म्हणजे हे खरं शिक्षण आहे. केमिकल इंजिनियर पण अमेरिकेचं नाही ठीक आहे, पण हेच मला वेड लागलेलं होतं, म्हणजे अजूनही आहे. आणि ते पण हे जेव्हा तुम्हाला वेड लागतं तेव्हा असं दडपण येत नाही का हे इतकं वाचाय, म्हणजे कुतूल नाही का, इतकं तुमचं कुतूल आहे की हे राहिलं ते राहिलं असंही होऊ शकतं तुमचं कधी? आहे ना. आता फिलॉसॉफी राहिलेले, राज्य विचारात येत आहेत, पण भारतीय आणि पाश्चिमात्य फिलॉसॉफीवरती माझं आता काम चालू आहे, ते येत आहे. तर माझे इझम्स आणि आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन सायकोलॉजी, आयडियाज इन मॅथमॅटिक्स, आयडियाज इन सायन्स, आयडियाज इन वगैरे असं सगळं. तसंच इझम्स, कॅपिटलिझम, सोशलिझम, फेमिनिझम, फाशिझम, अनार्किझम याच्यावरती 7-8 पुस्तकं, आयडियाजवरती 7-8 पुस्तकं, आणि अशा तऱ्हेचे सगळे माझे प्लॅन्स आहेत. म्हणजे हे जेव्हा तुम्ही एवढं सगळं सांगता, तुम्ही झोपता वगैरे येत नाही? मला खरं अलीकडे झोप येत नाही. का माहीत नाही, मला ते चांगलं नाही प्रकृतीला, पण एक 3-4 तास झोप येते, मधनच जागा होतो, मधनच काही वाचत बसतो, मधनच काहीतरी व्हिडिओ. पण व्हिडिओ जे बघतो मी मोबाईल, मी इतर लोकांचं नुसतं रील बिल नाही, मी चांगले सायन्स, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स यातले व्हिडिओज मी चिकार बघतो, जिओ पॉलिटिक्स या सगळ्यामध्ये मला जेन्युनली प्रचंड इंटरेस्ट आहे. बऱ्यापैकी ज्ञान पण आहे, पण जेन्युनली इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. पण मराठीमध्ये इतकं सुंदर, सुटसुटीत आणि एक शैलीदार लिखाण हे करताना कोणी समोर उदाहरण काय होतं कशासारखं लिहायचं वगैरे? नाही, मग सांगतो पाश्चिमात्य शैली वगैरे मराठीत खरं म्हणजे खरंच म्हणजे मी थोडं गर्वाने म्हणेन की मराठीत माझ्या अगोदर लिहिलेल्या लोकांना असं अजिबातच नाही. म्हणजे सोबत जावडेकर चांगले लिहितो, मोहन आपटे चांगले लिहितात, अनेक लिहायचे म्हणजे आता ते नाही आहेत, बाळ चांगले लिहितात. पण मला एका शैलीत लिहायचं, गोष्टीसारखं स्टोरी टेलिंग झालं पाहिजे त्याच्यामध्ये, आणि ते लोकांना म्हणून भयंकर भावतं. तर ते मी शिकलो अमेरिकन ऑथर्सकडनं. ते कसं लिहा, मिशिओ ककुनच मनुष्य न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे, काय सुंदर पुस्तक आहे त्याची. म्हणजे विजन्स बियॉन्ड आईन्स्टाईन वगैरे त्याची मी व्हिडिओज अशी बघत असतो. म्हणजे किंवा ब्रायन ग्रीनचे संबंध कॉस्मॉलॉजीवरती वगैरे असं ते मला. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या तेव्हा IT क्षेत्र सुरुवात होती, नंतर बूमही तुम्ही पाहिलं. मग आपल्याकडे अशा यूट्यूब किंवा अल्फाबेटसारख्या, गुगलसारख्या, फेसबुकसारख्या कंपन्या आपल्या लोक का तयार करू शकत होते, याचं काही अनालिसिस तुम्ही केलं? नाही, मी खरं त्यातलंच आहे, मी त्यातच भाग घेतलेला आहे. तुम्ही स्वतः सेल्फ क्रिटिसिझम म्हणू शकता तुम्ही. बरं. पण माझ्या कंपन्या एवढ्या म्हणजे इन्फोसिस, TCS, विप्रो एवढ्या मोठ्या नव्हत्या. पण मला असं वाटतं मी खरं त्या कंपन्यांना थोडा दोष देईन म्हणजे उघडपणे. कारण काय आहे की सुरुवात कशी झाली, कम्प्युटरचे 60s मेन फ्रेम, 70 मिनी कम्प्युटर्स, 80s पर्सनल कम्प्युटर्स, 90s हे इंटरनेटचं, 2000 मोबाईल कम्प्युटिंगचं, आणि 2010च्या नंतर मग AI आणि इंडस्ट्री 4.0 वगैरे सगळं सुरू झालं. आता 80sमध्ये काय झालं की समजा ITची क्रांती म्हणजे त्यावेळेला बरंच लांब सांगावं लागेल, तर सांगत नाही, पण कशामुळे झालं की जेणेकरून ते आउटसोर्सिंग सुरू झालं. कोर कॉम्पनीचे मायकेल पोर्टरचं स्ट्रॅटेजी सुरू झाली की तुम्हाला ज्यात तुम्ही चांगले तेच तुम्ही करा, बाकी आउटसोर्स करायचं सगळं सुरू झालं. मग त्यांनी मग मी ITत कशाला एवढे प्रोग्रामर्स ठेवतोय, मी इंजिन मॅन्युफॅक्चर करतो कारचं, मग बाकीचं मी आउटसोर्स, हे सगळं सुरू झालं. ते आउटसोर्स करताना अमेरिकेमध्ये रेट ते दर तासाला $150 होते, $120 वगैरे. भारतात तेव्हा आमच्या कंपन्या खडबडून जागा झाल्या. म्हणजे पटणीसारखी कंपनी, मी, मूर्ती, नंदन, अनेक मंडळी म्हणजे त्यावेळी जायचो, अनेक ह्याच्यात भाग घ्यायचो. मी तर न्यूयॉर्कमध्ये
बाहेर बर्फ पडत असताना कस्टमरला कोल्ड कॉल केलेलं आहे की आम्ही तुम्हाला आमच्याकडला माणूस पाठवतो प्रोग्रामर, आणि तो मनुष्य त्याचं जाणं येणं, एअरफेअर, तिथं त्याचं राहणं हॉटेलमध्ये, इथली जी भारतातली जी काही सॅलरी थोडीफार सगळं, आणि आमचा प्रॉफिट सगळं तर आम्ही $60 आम्ही तुम्हाला देतो त्या काळात. निम्म्याहून कमी किमतीमध्ये नाही, 60-70 त्यांचे 100-120 असते, तरी 30-40% तरी सेव्हिंग. आम्हाला वाटलं अमेरिकन कस्टमर घेऊन आम्हाला मिठी मारली, अरे क्या बात आहे, फार छान वगैरे. कुत्र्याने विचारलं नाही, कारण आमचा फोन जायचा तो सेक्रेटरीपर्यंत जायचा. ते सेक्रेटरीमध्ये ब्रोशर आमच्याकडे पाठवा, ब्रोशर पाठवण्याचा काही अर्थ नाही. जपान आणि अमेरिकेमध्ये मार्केटिंग खूप वेगळ्या तऱ्हेने होतं. जपानमध्ये लगेच मीटिंगला बोलवतात, पण त्या काळी म्हणजे अमेरिकेत मीटिंग मिळणं हेच महत्त्वाचं. ते सेक्रेटरीमध्ये असं बरंच केल्यानंतर शेवटी मग मीटिंग मिळायची. तुम्हाला तुमच्याकडे कम्प्युटर आहे का? भारताचं सगळं जे चित्र होतं ते भारतात हत्ती, साप आणि गारुडे आहेत, रस्ते फिरतात असं चित्र होतं. फार चोकीचं नव्हतं, पण त्यावेळेला भारतात कम्प्युटर हेच त्याला माहीत नव्हतं. म्हणलं मी IIT म्हटलं त्याला, मला वाटलं IIT म्हटलं तो अगदी, त्याला म्हटलं व्हॉट इज IIT, त्याला तेही माहीत नाही. मग त्याला सगळं सांगावं लागायचं. असं सगळं मार्केटिंग जे सुरुवातीला जे आम्ही केलं, आणि त्यानंतर मात्र 80s मध्ये आम्ही चिकार माणसं अमेरिकेला पाठवली. त्याला बॉडी शॉपिंग किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणतात. त्यांनी क्रेडिबिलिटी, भाई मंडळी चांगलं प्रोग्रामिंग करतात असं वाटतं. मग 90s मध्ये इंटरनेट आलं आणि त्यावेळी इथे एक ऑफशोर सेंटर सुरू झाली पुणे, हैदराबादमध्ये. आता तिथे मागाचा जो प्रश्न आहे, माझी 2 टीका आहेत इंडियन IT वरती. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही करतो, ओके, हे आपण सुरू केलं. पहिल्यांदा तेही नाही, आम्ही माणसंच पाठवतो. तुम्ही त्याला सांगा काय करायचं तर तो तिथे करेल, आम्हाला पैसे पाठवा. नंतर ऑफशोर जेव्हा झालं तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही इथे आमच्या लोकांकडनं ते करून घेतो. एवढं तरी थोडी प्रगती झाली. पण तरी तुम्ही सांगा, आम्ही करतो. आम्ही नवीन काही प्रॉडक्ट सांगा मला, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, SAP किंवा आत्ता सांगितलं तसं YouTube वगैरे ह्यातलं किंवा फेसबुक, असं एकही प्रॉडक्ट भारताने तयार केलं नाही. बँकिंगमध्ये 1-2 प्रॉडक्ट करतो. कधी जगावर राज्य करेल असं IT सुपर पॉवर म्हणतो, आपल्याला लाज वाटली पाहिजे आपण आणि त्याला आता AI मुळे प्रोग्रामर्स आणि यांचे सगळे जॉब खच्ची होणार आहेत. परत TCSने 12,000 लोक काढले. हे पुढे खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे ITचा चेहरा मोहरा आपल्याला बदलावं लागणार आहे. आपण कुठले जॉब शिल्लक राहतील, कुठले नाही, कुठले AI खाऊन टाकेल, हे सगळं रिथिंकिंग करावं लागणार आपल्याला. पण त्या काळी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच झाली नाही आपल्याकडे. तर मी सुरुवातीला दोष देणार नाही. 1980चं दशक आणि 90चं दशक ह्याच्यात मी दोष देणार नाही ITच्या कंपन्यांना, कारण त्याच्याकडे पैसा, प्रॉडक्टला पैसा फार लागतो. म्हणजे कॅलिफोर्नियात किंवा अमेरिकेत जाऊन 40 लोकांचं टीम की ते सगळं पूर्ण स्टडी करताय, त्याचं नीड्स काय आहे ते डॉक्युमेंट करताय, असं सगळं करायला जे लोक आणि खर्च आणि प्रॉडक्टचं मेंटेनन्सला पण ते व्हर्जन कंट्रोल वगैरे बरेच भानगड आहेत त्याला, ते करणं, त्याचं मार्केटिंग करणं, त्याला खूप खर्च येतो वगैरे. हे करण्याइतकी ताकद नव्हती. पण 2000 सालाच्या नंतर या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे $multi-billion त्यांचं हे होतं, मार्केट कॅप होतं. सो त्यांनी भारताचं स्टॅम्प करायला पाहिजे होतं. ते अजूनही तुम्ही सांगा आम्ही करतो, फक्त बरोबर त्या मुव्हिंग अप द व्हॅल्यू चेन म्हणतात. आम्ही डिझाईन पण करतो, आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट पण करतो, आम्ही आर्किटेक्चर पण करतो, इथपर्यंत गेले. पण पूर्ण प्रॉडक्ट डिझाईन करू, आम्ही जगावर राज्य करू, असं काही केलं नाही. आपण याचं दुःख असं आहे त्याचं की आत्ता AI म्हणजे ChatGPT सारखे आहेत किंवा तर डेटा आपलाच वापरतात ना ते. बरोबर. म्हणजे गुगल काय, फेसबुक काय, डेटा आपण, आपला डेटा जो आहे, बरोबर, मालकी त्यांची आहे ना. 2010 नंतर AIची वाढ होण्याचं कारणच हे आहे की त्याला खूप मोठा डेटा लागतो आणि त्याला खूप मोठे प्रोसेसर्स लागतात. CPU आपले चालत नाही, त्याला GPUs लागतात, जे NVIDIA तयार करते, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. त्यांनी गेमिंग करता सुरू केलं, पण नंतर जेव्हा ChatGPT LLM आलं तेव्हा लक्षात लागलं ह्याला खूपच लागणार आहे. नंतर शेअर भयंकर वाढले, एकदम 10,000 GPUs लागतात त्याच्याकरता, ते मॉडेल ट्रेन करण्याकरता. तर हे जे हा जो सगळा भाग आहे तो भाग आता 10 नंतर सुरू झाला, कारण पण डेटावरची मालकी त्यांची, पुन्हा NVIDIA सगळे GPUs त्यांच्याकडे. चीनसारखं आपण करू शकलो नाही, याचं मला अतिशय दुःख होतं. चीन माझा काही आदर्श नाही. चीनमध्ये डिक्टेटरशिप आहे, चीनमध्ये अनेक गोष्टी त्रुटी आहेत त्याच्यात. चीनमध्ये सर्व्हेलन्स खूप मोठा आहे. हे चीनमध्ये टीका करायला लागलो तर मी अर्धा तास बोलीन. पण चीनकडनं शिकण्यासारखं त्यांचं डेव्हलपमेंट मॉडेल आहे. म्हणजे सरकारने NGOजनी, आपल्याकडे दयामायाने कुठलं तरी NGO शिक्षणाचं एक शाळा काढतो, कुठेतरी हॉस्पिटल काढतो फुकटामध्ये, तसलं काही नाही. सरकारनी, आणि हे सिंगापूरमध्ये झालं, ते साऊथ कोरिया, जपान, युरोप, अमेरिकेत सरकारने शिक्षण, आरोग्य, रस्ता, पाणी, वीज याच्याकडे प्रचंड खर्च केला. आणि त्यामुळे चीनकडे मॅन्युफॅक्चरिंग केलं, कारण त्यांच्याकडे सुदृढ आणि सुशिक्षित माणसं होती, आपल्याकडे ते नाहीत. आणि स्किल डेव्हलपमेंट करता त्यांनी प्रचंड श्रम घेतले. आणि म्हणून चीन इतका, आणि मग त्यांनी पहिल्यांदा ते कॉपी कॅट पण ओळखले जायचं, जसं जपानमध्ये.
मेरा जूता हे जपानी गाणं राज कपूरचं, त्यावेळी तो जूता फाटलेला दाखवला त्यांनी. मग त्यावेळी जपानची ही होती. आणि त्यांनी त्यानंतर जे उभं केलं 1970च्या दशकानंतर, म्हणजे 72 साली TQM आलं, JIT आलं, जपान टोयोटा मोटर्स, ते जपानची हिस्ट्री खूप गमतीशीर. पण क्वालिटीवर त्यांनी जे भर दिला, म्हणजे TQM आणि इतर, नंतर मग 6 सिग्मा आलं. पण तसंच चीननी काय केलं, पहिल्यांदा त्यांनी अमेरिकन, ते खरं म्हणजे चीननी कॉपी केलं हे चुकीचं आहे बरं का. चीनच्या ॲग्रीमेंटमध्येच होतं, म्हणजे ॲपलनी जेव्हा फॉक्सकॉनमध्ये त्यांनी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली पाहिजे असं होतं त्याच्यात. अच्छा. मी एखाद दुसऱ्या ठिकाणी कॉपी केला असेल, पण बाकीच्या ठिकाणी अमेरिकेने कारण एवढे स्वस्त कामगार मिळतात म्हणलं तर टेक्नॉलॉजी दिली तरी काय हरकत नाही. बरोबर. पण टेक्नॉलॉजीने शिकून घेतली आणि त्यांनी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून त्यांच्यापेक्षाही जास्त सुधारणा केली. हे जे भयंकर आहे ना, हे प्रचंड आहे. आज AI मध्ये अमेरिकेपेक्षा पुढे चीन आहे. ओके. पण भारतामध्ये याबद्दल हे काही झालं नाही. आपण काही घडते, काहीतरी घडतंय का? पण मला नाही वाटत फार काही घडतंय आता उदाहरण. आणि हे फक्त BJP नाही, मागच्या म्हणजे 1991 सालापासून मी अनर्थमध्ये लिहिलेलं आहे. ह्याच्यात पॉलिटिक्स आणि सरकार जाऊ दे, बरं, विकास नीतीच आपली चुकीची आहे. ओके. आपली विकास नीती फक्त कॉर्पोरेट्स जर कसे वाढतील आणि ते कॉर्पोरेट्स आपला चंगळवाद, हा TV बदला दुसरा TV, हा मोबाईल बदला दुसरा मोबाईल बदला, हे सारखं नवीन यूज अँड थ्रो, हे जे अमेरिकन कल्चर जाहिराती करून त्याच्यामुळे वेस्ट वाढतोय, त्यामुळे पर्यावरणाचा नाश होतोय. आणि त्यामुळे एक काय झालं की ग्लोबलायझेशन जेव्हा आलं, ते ग्लोबलायझेशन 2 कारणामुळे, की अमेरिकेमध्ये 1973 साली एक हे निर्माण झालं, म्हणजे इन्फ्लेशन आणि डिप्रेशन दोन्ही निर्माण झालं. त्याला पॉल सॅम्युएल्सन स्टॅगफ्लेशन म्हणत असे. त्यातनं बाहेर येण्याकरता त्यांना ग्लोबलायझेशनची मदत झाली, की ग्लोबलायझेशन प्रॉफिट्स वाढवायचे कसे आपले, मार्केट खुलं झालं. मार्केट तर आपल्याला प्रॉफिट वाढवण्याकरता आपल्याला स्वस्त कामगार मिळाले पाहिजेत. ते चीनकडे मॅन्युफॅक्चरिंगचे मिळाले, भारताकडे सर्व्हिसेसचे मिळाले, IT बँकिंग वगैरे, आणि चीनकडे मॅन्युफॅक्चरिंग मिळाले. स्वस्त, निम्म्यापेक्षा कमी किमतीला इथं आपलं काम होतंय. आणि ते इथला लोअर मिडल क्लास झाला, मिडलचा हाय मिडल क्लास झाला. 10-20% मध्ये फरक पडला, खालचे 50% तसेच राहिले. पण हा मोठा भारताचा 140 पैकी 20% खूप मोठा क्लास आहे, मोठे युरोपमधल्या देशांपैकी आहे. तर त्यामुळे तेवढं मार्केट मिळालं, म्हणून आपण सगळं TV आणि सगळे दुकानाचे भरलेले. सो त्यांना एका दृष्टीने त्यांचा माल खपवण्याकरता मार्केट मिळालं आणि प्रोडक्शन करण्याकरता स्वस्त कामगार मिळाले. हा ग्लोबलायझेशन मला महत्त्वाचा भाग आहे. आणि तो त्यामुळे मध्यमवर्ग सगळा ग्लोबलायझेशन किती चांगलं आहे वगैरे अशी पुस्तकं यायला लागली, सगळं इकॉनॉमिस्ट TVवरती किती. पण खरं त्यामुळे प्रचंड विषमता वाढली आणि टेक्नॉलॉजीमुळे तर आणखीनच वाढते आता, AI मुळे. आणि गेल्या 40 वर्षात प्रचंड विषमता वाढलेली आहे आणि बेकारी. त्याच्याकडे येऊया. पण समजा AI आलं तर ह्या तुमच्या घरातल्या काय काय गोष्टी बदलणार? ते AI मुळे माझ्या घरातल्या गोष्टी बदलतील असं नाही, पण जॉब्स मी ज्या तऱ्हेने करतो काम ते बदलेल. मी आता सॉरी, या अर्थाने की याच्यामध्ये काय काय बदल, म्हणजे सोयी सुविधा काय वाढतील आपल्या, अशा अर्थाने मी विचार. खरं सांगायचं म्हणजे जगामध्ये एवढी गरिबी आणि एवढी बेकारी आणि एवढं हे आहे की खरं म्हणजे त्याच्याकरता AI किंवा टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे. क्लायमेट चेंज आवरण्याकरता, त्याला आवर घालण्याकरता खरं म्हणजे AIचा वापर झाला पाहिजे. पण आता AIचा जो वापर होईल, म्हणजे काही चांगलाच होईल अर्थातच, म्हणजे मेडिकल ह्याच्यामध्ये की शोध लागणं, नवीन औषधं निघणं. पण कित्येक वेळाला युद्धामध्ये AI कसं वापरते, म्हणजे गुगलने पहिल्यांदा जेव्हा डीप माइंड ॲक्वायर केलं त्यावेळी हसबीस त्याचा होता, तर अट होती की युद्धाकरता याचा वापर होऊ नये म्हणून गुगलने मान्य केलं होतं, नंतर झुळकावून लावलं. आता युद्धाकरता जर का ड्रोन्स आणि ह्याच्याकरता तुम्ही AI वापरत असाल तर युद्धखोरीकरता तुम्ही हे देताय, सर्वेलन्स करता तुमचा फायदा होतोय. त्यात इनफॅक्ट 8 लोक म्हणजे कंपन्या, म्हणजे गुगल, ओपन AI, एलॉन मस्कची कंपनी आणि मेटा आणि ह्या ज्या सगळ्या कंपन्या, मायक्रोसॉफ्ट, या चक्क राज्य करतात. म्हणजे डेमोक्रेसीला धोका आहे आज, त्याच्यावरती प्रचंड डिबेट चालू आहे. प्लस जेव्हा सुपर इंटेलिजन्स तयार होईल त्यावेळेला आपल्यापेक्षा जास्त जर का इंटेलिजन्स तयार झाला तर तो माणसावरच कशावरून हे करणार. म्हणजे चॅट बॉटने समजा बटन दाबलं आणि ॲटॉमिक वॉर चालू केलं तर काय. आता AI वरती त्यामुळे रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे ह्याच्यावरती प्रचंड सध्या चर्चा चालू आहे. म्हणजे आणि त्याच्यामुळे कोण कोण सामील आहेत बघा, एलॉन मस्क, हरारी, मग तो सेपियन्स लिहिणारा हरारी, जेफ्री हिंटन, स्वतः त्याला नोबेल प्राईज मिळालं 3 वर्षापूर्वी फिजिक्सचं, बॅक प्रॉपगेशनचा अल्गोरिदम काढला ज्याच्यामुळे डीप लर्निंग सुरू झालं. तो असे अनेक लोक सध्या प्रयत्न करत आहेत की निदान सरकारने तरी त्याच्यावर दबाव आणण्यापैकी AI एका लिमिटच्या पलीकडे जाऊ नये. प्रश्न काय त्या ठिकाणी, हा भांडवलशाहीचा प्रश्न आहे. अच्छा. युरोपमध्ये आणि चीनमध्ये थोड्याफार प्रमाणात त्याच्यावर बंधनं आहेत, पण
अमेरिकेमध्ये मी जर का स्वतः रिस्ट्रिक्ट केलं तर दुसरी कंपनी पुढे जाईल. आज सुद्धा ChatGPT, ओपन एआयची, गुगलचं जेमिनी आणि एक्स ग्रोक ह्याच्यात एवढी स्पर्धा चालू आहे. आणि तुम्हाला सहज सांगतो गंमत म्हणजे सगळं आपल्या श्रोत्यांकरता, ही रेस सबंध जग बदलणार आहे. आणि अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण, आरोग्य, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, घरं, शहरं पासून वाहतूक, सगळं बरोबर, मिलिटरी, युद्ध, सगळं बदलणं, शेती, हे लोकांना कळलंय की ह्याच्यामुळे आपल्याला नंतर प्रचंडच आपल्याला प्रॉफिट्स मिळतील. बरं. यामुळे मेटाला कळलं, उशिरा कळलं की आपण मागे पडतोय. गुगलने चालू केलं, डीप माइंड खूप पुढे गेलेलं आहे, जेमिनी पुढे गेलेलं आहे, आणि याचं ChatGPT पुढे गेला, ChatGPT 5 आला आता. आणि आपण मागे पडतो म्हटल्यावर मेटाने काही लोकांची टीम बनवली. हे 3 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे, 3-4 आठवड्यापूर्वी. आणि त्यामध्ये त्यांनी इतर माणसांना खेचायला सुरुवात केली. त्याला बन्सल नावाचं भारतीयच आहे, त्याला किती जॉईनिंग बोनस मिळाला असेल. तुम्ही फक्त इथे येऊन इथे बस, पुढे सॅलरी, स्टॉक ऑप्शन वगैरे वेगळेच. आत्ता फक्त इथनं येऊन इथे बस माझ्या कंपनीत, हे सांगण्याकरता त्याला 860 कोटी रुपये दिले. 100 मिलियन. दुसरा एक मॅट नावाचा मनुष्य होता, त्याला त्याने आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं तो म्हणलं 100 मिलियन, त्या स्वतःचा स्टार्टअप होतं बरं, तर भयंकर श्रीमंत वगैरे नव्हता. त्याने 100 ऐकलंच नाही. तर त्यांनी ऑफर ईमेलला उत्तरच दिलं नाही. म्हणलं आपलं मार्क झुकरबर्गची ईमेलला उत्तर देत नाही. मग आणखीन ईमेल लिहिली, मग 150 मिलियन त्यांनी ऑफर केले. तो शेवटी त्यांनी मीटिंग घेतली. मार्क झुकरबर्ग त्याला भेटायला गेला आणि त्याच्या मीटिंगमध्ये त्याला कन्व्हिन्स करतो, म्हणला नाही माझा स्टार्टअप आहे, मला त्यात म्हणला नाही आपण मिळून करू, तू ये माझ्याकडे. शेवटी $250 मिलियन म्हणजे 2200 कोटी रुपयाच्या जॉईनिंग बोनसवरती तू जॉईन झाला. हे काय चाललंय? हे सगळं जग उलथापालत नाही. पण प्रश्न असाच आहे की ह्याच्यामुळे सगळं मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गावरती खूप मोठा परिणाम आहे. ह्याचा फायदा आपल्या सामान्य माणसाच्या आरोग्यावरतीच कसा होईल, सामान्य माणसाच्या शिक्षणावर कसा होईल, सामान्य माणसाच्या वाहतुकीवर कसा होईल, हे जे सगळं आहे, सामान्य माणसाचं आयुष्य सुधारण्याकरता एआयचा वापर झाला तर खरं ते एआय असं मी म्हणतो. ते अजूनही त्याची चिन्ह अजून काही दिसत नाही. याच्यामध्ये एक सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्या परिणामांपेक्षा तातडीचा परिणाम म्हणजे एआयमुळे नोकऱ्या जाणार. ही जी एक वदंत आहे किंवा ज्या पद्धतीनं सगळे थिंकिंग करतायत, तर भारतातल्या जे इंजिनियर्स आहेत, ज्याच्या IT च्या जोरावरती अनेकांनी मोठमोठे फ्लॅट्स घेतलेत काही, तर त्यांच्या जीवनमानावरती परिणाम होऊ शकतो का? नक्की होऊ शकतो, प्रश्नच नाही. आता एंट्री लेवलचे ते जॉब्स बऱ्यापैकी जातील, पण कोडर्स आणि टेस्टर्सची गरज नाही. कॉल सेंटर्सचे जॉब्स टेक्सेसनेच सांगितले काही दिवसातच आम्ही कॉल सेंटर सगळे बंद करू, कारण चॅटबॉट्सच उत्तरच देतात ना. तुम्ही बँकेला विचारता माझा बॅलन्स किती आहे, ते बॅलन्स फार लहान गोष्ट आहे. पण इतर सगळ्या गोष्टी आता आपण 1 दाबा, 2 दाबा, 3 दाबा हे सगळे. पण आपण एरोप्लेनचं तिकीट काढलं म्हणजे ट्रॅव्हल एजन्स. तर हे जे सगळे त्याला किरकोळ, ह्या 2025चं सांगतो मी, 2030-35 मध्ये बहुतांशी सगळ्या मुंडेंच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ते करेल. म्हणजे असं म्हटलं जातं की सगळ्यात ज्याला स्किलफुल जॉब्स आहेत, म्हणजे प्लंबरचे जॉब सगळ्यात शेवटी जातील असं म्हटलं जातं. पण कारण असं की प्लंबरचे जॉब तो कसा करतो हे शिकायला वेळ लागेल. पण त्यामध्ये एक सहज गंमत म्हणून सांगतो. ChatGPT म्हणजे आहे काय शेवटी की त्याला प्रचंड डेटा दिलेला असतो. म्हणजे ChatGPT 2ला कधी 19पर्यंत, 3ला कधी 22पर्यंत, मग 24पर्यंत, आता 25पर्यंत. म्हणजे ChatGPT 5ला पूर्ण मोठा डेटा. आणि डेटा म्हणजे सगळं इंटरनेटवर सगळ्या कादंबऱ्या, सगळे आपले चॅट, सगळे केलेल्या क्वेरीज, सगळं त्याला दिलेलं असतं. आणि तो पूर्वी टेक्स्च्युअल होता, आता मल्टीमोडल वगैरे व्हायला लागलेलं, म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ सगळं. पण जर टेक्स्च्युअल होता तेव्हा सगळा टेक्स्ट डेटा त्याला दिला जातो आणि त्या टेक्स्टवरनं तो शब्दांचे संबंध शोधतो. त्याला ट्रेनिंग म्हणतात. एक शब्द आला म्हणजे नेट म्हटलं की फिश किंवा टेबल टेनिस किंवा टेनिस हे शब्द नेट म्हणजे इंटरनेट जर का असेल तर स्पीड किती मेगाबिट्स पर सेकंड, असे सगळे जे ते शब्द जवळजवळ ठेवलेले असतात. मग त्याच्यानंतर कुठला शब्द येण्याची शक्यता, ते प्रॉबेबिलिटीज बांधलं. तर हे जे सगळं ट्रेनिंग असतं त्याला प्रचंड GPUs लागतात, तर प्रचंड मोठा डेटा लागतो मगाशी सांगितलं. तर हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार फक्त अमेरिकेत घडला, कारण त्यावेळेला डेटा त्यांच्या मालकीचा आणि GPUs त्यांच्या मालकीचे होते. बरोबर. आणि मी आता कधी पॉईंट सांगत होतो, प्लंबर टेक्स्च्युअल नाही आहे. बरोबर. तर टेक्स्ट डेटावरनं शिकवणं हे आता पण झालेलं. टेक्स्ट डेटा वापरून त्याला ट्रेन करणं, मग त्यातले संबंध शोधणं, पॅटर्न शोधणं. आणि त्याला आता NVIDIAने आणि इतर अनेक कंपन्यांनी असं चालू केलेलं आहे की रोबॉट्सना
माणूस ज्या ज्या तऱ्हेने वागतो ते सगळं शिकवायचं. म्हणजे हे रोबोट, आता कम्प्युटर विजन हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे, मला बोलायला खूप वेळ लागेल. पण रोबोटनी बघायचं आणि माणूस पायऱ्या चढतोय, माणूस तिकीट काढतोय, माणूस रस्ता क्रॉस करतोय, माणूस हे जे भांडी घासतोय, हे जे सगळं करतोय ते रोबोटनी बघून शिकायचं. जसं इथे टेक्स्टवर शिकला बरोबर तसं बघून तो सगळ्या कृती शिकेल. प्रत्येक म्हणजे असं कृती असे रोबोट जर ट्रेन करून आपण रस्त्यावर सोडले तो आपोआप बघेल, बसमध्ये चढेल, तिकीट काढेल, उतरेल, दुकानात जाईल, वस्तू विकत घेईल, परत येईल, उरलेले पैसे देईल. हे रोबोट करू शकेल उद्या. हे करण्याकरता प्रयत्न चालू किती प्रचंड बघा, म्हणजे चांगला पण बघा पण वाईट किती बघा. बरोबर की ते जर का झालं अजून 5 वर्षांनी, रोबोट सगळं बघून शिकायला लागलं तर मग प्लंबरचा पण जॉब तो बघून शिकू शकेल. त्यावेळेला मी 10 वर्षांनी काय होईल तुम्हाला एक सहज सांगतो. मी सगळे व्हिडिओज अलीकडे बघतो. जेफ्री हिंटनचे, नंतर हसबीस ज्याला केमिस्ट्रीचं नोबेल प्राईज मिळालं, प्रोटीन फोल्डिंग करता, तो या थरापर्यंत गेला की पुढच्या 10 वर्षात आपण जवळपास सगळ्या विकारांवर मात करू म्हणतो तो. कारण AI आणि क्वांटम कम्प्युटिंग म्हटलं की तो इतक्या मोठमोठ्या म्हणजे जेनेटिक सिक्वेन्समधलं कुठल्या जीन्समुळे झालं ते कळणं, की प्रोटीन कुठला उपयोगी पडेल शोधणं, ते मॅन्युफॅक्चर करणं सोपं जाईल. 10 वर्षात तो म्हणतो मी. ते मला जास्त अतिशय, पण त्याचा हे अशक्य नाही. पण या सगळ्यामुळे त्यांना हसबीस, जेफ्री हिंटन, इलॉन मस्क, हरारी, अनेक लोक, त्या सगळे पुढच्या 5 वर्षात काय होईल असं विचारलं तर 5 वर्ष काय, 2 वर्षाचं सांगता येत. आणि खरी गोष्ट आहे, दर आठवड्याला काहीतरी नवीन नवीन घडतंय. तुम्ही टेस्लाच्या गाडीमध्ये बसलात? नाही, मी गेल्या 7-8 वर्षात मी गेलोच नाही फॉरेनला कुठे. मी 15 साली मी लॉस एंजेलिसला मी बृहन महाराष्ट्र मंडळाचं जे होतं अधिवेशन 4000 लोकांसमोर माझं भाषण झालं लॉस एंजेलिसला. 17 साली मी लंडनला मुख्य होतो आणि 19 साली सिडनीला होतो. म्हणजे मी माशेलकर आणि मीना प्रभू तिघे होतो. त्यानंतर मी 19 नंतर गेलो. 6 वर्ष झाली मी कुठे गेलो. आता मला कंटाळत, माझी बिझनेस क्लासची 20-25 तिकडे वाया गेली, म्हणजे फुकट जाणे आणि अमेरिकेत. मला पैसे दिले तरी कशाला जातोय मी त्याला. पण हे जर तुम्ही टेस्लाची गाडी पाहिली असेल तर तुमचा म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ बघितले ना, काय तुमचं काय ते टेस्लाची गाडी पण तुमचं काय टेस्लाची गाडी ड्रायव्हरलेस गाडी पण आता चीनची पण निघाली की BYD वगैरे क्लासच आहे. बस तिथे चीनचं मला गमत होते. त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं सगळ्या क्षेत्रात करणं म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स. चिप त्यांनी काढली आता, बरोबर. एनव्हिडिया तुम्हाला आम्हाला देत नाही, आम्ही स्वस्तात काढली ती आणि स्वस्तात जास्त पॉवरफुल. त्याच्यामुळे एनव्हिडिया शेअर हे आपण का नाही करू शकत? त्याचं कारण असं की आपण R&Dवर GDPच्या 0.7% खर्च करतो. चीन 3% करतो, तिथे 4 पट 4.5 पट, आणि चीनचं GDPच मुळे 5 पट आहे. त्यामुळे 25% जर जास्त खर्च केला इनोव्हेशनमध्ये, की एवढ्या लॅब्स आणि काय आपण, म्हणजे मला फार वाईट वाटतं. तिथले रस्ते काय, आपले खड्डे काय, आणि तिथं शिक्षण काय. किती वेळा नाही, चीनला गेलेलं नाही मी. हो का? त्याचं कारण असं, मी युरोपला 100 वेळा, जपानला 37 वेळा, अमेरिकेला वेळेला, पण चीनमध्ये त्यावेळेला रेट नव्हता ना. चीनचं आपल्याला आउटसोर्स होणं शक्य नव्हतं. मला काय जाण्याची अजून इच्छा आहे, पण चीनमध्ये गेलेलं नाही मी. पण त्याचं खूप वाचन केलं माझं चीनवरती. त्याचा लिहिण्याचा विचार आहे, कारण माझा चीनच्या अनेक गोष्टी मला पटत नाही, बघायला सांगितलं तसं. पण चीनच्या अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्यांचं डेव्हलपमेंट मॉडेल, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट, हे आपण का करू शकत नाही? भारताकडे एवढं काय चाललंय हे, असं मला फार वाईट वाटतं त्याचं. ओके, तुम्ही जेव्हा होता CEO म्हणून, तेव्हा इकडे बाकीच्या कंपन्यांमध्ये कोण कोण लोक होते? म्हणजे इकडे इन्फोसिसला नंदन नारायण मूर्ती होतेच. त्याच्यात माझ्यापेक्षा खूपच मोठे, म्हणजे आणि त्यांची कंपनी खूप मोठी होती. म्हणजे पटनी काय, LNT काय, त्यामुळे नाही कमी. तरी पहिल्या 8-10 पैकी माझ्या कंपनी. TCSला मग आता TCSला कोण होते आत्ताचे? जे FC कोहली होते बरं. अच्छा, माझे चांगले मित्र होते. कोहली खरं म्हणजे कोहली हा फादर ऑफ इंडियन सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे. कशामुळे? FC कोहली त्यांनी पहिल्यांदा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट चालू केलं. FC कोहली नावाचं माणसं लोकांना माहितीच नाही आहे. TCS म्हटलं की आपण फक्त रतन टाटा म्हणतो किंवा नंदन किंवा नारायण मूर्ती म्हणतो इन्फोसिस. FC कोहलीने पहिल्यांदा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट चालू केले. प्रचंड दूरदृष्टीचं मनुष्य, साधा अगदी. त्यांच्या घरी पण मी जायचो. माझं फार त्यांचं प्रेम होतं माझ्यावर खूप. ओके. तर पण त्यावेळेस जेव्हा तुम्ही सगळे टॉपचे लोक भेटत असाल तर तेव्हा AIचा तेव्हा तुम्हाला अंदाज आला नाही? तेव्हा काय AI शब्द तेव्हा प्रचलित होता कारण काय माहिती का, AI तसं 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये AIचं नाव होतं. माझं AIवर पुस्तक लिहायचं कारण 90s आणि 2000 मध्येच मला चाललेलं होतं. AIचं फार प्रचलित नव्हतं, कारण डीप खरी जे सुरू झालं ना ते मशीन डीप लर्निंग 2010च्या नंतर. 2012 साली एक इमेज नेट नावाची स्पर्धा झाली, त्यात जेफ्री हिंटननी ती जिंकली. तर इमेज ओळखणं, त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात, डीप लर्निंग म्हणलं. त्यांनी ती ओळखली
आणि त्यानंतर डीप लर्निंगचं प्रचंड ॲप्लिकेशनचा त्यात रस सुरू झाला. 2017 साली अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा गुगलमध्ये पेपर पब्लिश झाला. त्यात ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर डिस्क्राईब केलं होतं. त्याच्यावर LLM आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल ही निर्माण झाली, ज्याचं ChatGPT, ग्रॉक आणि जेमिनी आहे. तर ते 2010 म्हणजे इनफॅक्ट 12च्या नंतर जे सुरू झालं आणि 13 साली इंडस्ट्री 4.0चे अनाउन्समेंट झाले हॅनोवरला. त्याच्यामध्ये AI सगळ्यात प्रॉमिनंट आहे. त्यात मग ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, 5G, ब्लॉकचेन, क्लाउड कम्प्युटिंग, असं हे जे सगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, 3D प्रिंटिंग, ह्या सगळ्या मिळून इंडस्ट्री 4.0 आहे. 2017 साली इंडस्ट्री 5.0 पण आलं. तर हे ज्या वेगाने घडत आहे ना ते थरारक आहे. ते चांगलं पण आहे, पण त्यात खूप वाईट गोष्ट म्हणजे जसं मग सांगितलं युद्ध, विषमता, सर्वेलन्स आणि AIचं आणखीन पुन्हा माणसालाच धोका, हे जे प्रकार आहेत हे खूप वाईट आहेत. हे सगळं पुढे आल्यानंतर आपल्याला मूळ मानवाला काय बदल करावे लागतील ॲडॉप्शनसाठी, त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी? मला स्वतःला असं वाटतं की पहिली काही वर्ष असं जॉब जातील सगळे माणसं होणार इतकाच होणार नाही. जसं ERP इम्प्लिमेंटेशन होतं ना, तसं AIचं इम्प्लिमेंटेशन, AIचा आपल्या उद्योगात काय फायदा होईल. मी समजा रिटेलमध्ये असेल तर मला AIचा काय फायदा होईल, कस्टमर रिटेन्शन करता किंवा आणखी नवीन कस्टमर्स मिळवण्याकरता AIचा. तर त्यामुळे AI ज्यांना जे बिझनेसचे लोक आहेत त्यांना AIचे हे तरी माहिती पाहिजे काय त्याच्या केपेबिलिटीज आहेत, लिमिटेशन आहेत. म्हणून मी 5 पुस्तकं लिहिली. खरं 75 वय आहे, पण 3 वर्षापूर्वी मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इन्फोटेक, इंडस्ट्री 4.0 आणि स्टॅटिस्टिक्स याची 5 पुस्तकं लिहिली. सगळी बेस्ट सेलर्स आहेत. म्हणजे AI तर 20,000च्या वरती कॉपी केल्या असतील. पण लिहिण्याचं कारण असं की ह्यांनी सगळं जग बदलणार मला कळलं. मला 10वीतल्या मुलाला कळलं पाहिजे मराठीतल्या, म्हणून मी तळमळीने लिहिली सगळं. आता ही नवीन आवृत्ती लगेच काढावी लागेल, इतकं बदललं तुमच्या पुस्तकानंतर AI? हा, सातत्याने ऍड तुम्हाला करावंच लागेल. पण मगाचा मुद्दा जो सांगत होता, पहिला जो काळ आहे तो AI आपल्या उद्योगामध्ये कसा वापर करावा ह्याच्याकरता जाईल. त्यामुळे ताबडतोब नोकऱ्या जाणार नाही. पण पुढच्या 5-10 वर्षानंतर काय होईल हे मग सांग. कारण बऱ्याच जॉब आता सांगितलं तसं रोबोट्सचं शिकायला लागले करायचं होतं काय होईल. पण त्यामध्ये पण इकॉनॉमिक्स आहे, त्यामध्ये पुन्हा कोण करू शकेल, आणि या सगळ्यामध्ये की सामान्य माणसाचं काय ह्याचं मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खरं तर तो आहे. एकूण सगळ्या जेव्हा तुम्ही हा विचार करता, पण ह्या ज्या भांडवलदार कंपन्या असतात त्यांच्याही डोक्यात असा विचार येत असेल ना की बाबा खरोखरच AI खरं धोकादायक आहे की नाही, तर त्या पण त्यांचं थिंकिंग नाही ना. त्यांचं हाच प्रॉब्लेम भांडवलशाहीमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, प्रॉफिट शिवाय त्यांना काही दिसत नाही ना. त्यांना बंधनच नको आहेत खरं म्हणजे. म्हणून तर म्हणजे मेटा का उतरलं, एवढे पैसे दूर करत त्यांना आपण मागे पडतोय म्हणून. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला म्हणजे माझ्या AIची हिस्ट्रीवरती पुस्तक आहे आता आलेलं आहे, म्हणजे येत आहे. म्हणजे त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला इलॉन मस्क, हसबी, सगळ्या मंडळी OpenAI चालू केली किंवा गुगल, तेव्हा पहिलं स्टेटमेंट होतं की त्यांनी आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. त्यांनी कधी आपल्या ह्याच्या आधिपत्याच्या पेक्षा जास्त जाता कामा नये, त्यांनी हानी करता कामा नये, असं स्टेटमेंटवरती त्यांनी चालू केलं. पण नंतर त्या कंपन्यांचं प्रॉफिट, त्या कंपन्यांची ग्रोथ त्यांना एवढी दिसायला लागली की त्यांनी जुगारून दिलं. आज काही नाही, त्याच्यावर काही बंधन नाही. म्हणून मग आता सरकारने आणावीत की काय, पण सरकार म्हणजे हा सगळं कॉम्प्लिकेटेड विषय. सर, याच्यामध्ये आणखीन एक, जेव्हा तुम्ही जीवनाकडे सगळे इतकं कुतूहलतेने पाहता आणि हे पाहता, तर तुम्हाला असं वाटतं काही राहून गेलेलं आहे? बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत. मी बऱ्यापैकी गायक होऊ शकलो असतो. अरे वा. पण तेच लोकांच्या नशिबाने मी गात नाही आता. पण अनेक गोष्टी राहून, अनेक गोष्टी आपण कराव्याशा वाटतात मला. गाणं एक फार मला महत्वाचं वाटतं. बरं. मला विनोदाने म्हणतो, तुम्ही काय केलं आयुष्यामध्ये, म्हणजे 50 पुस्तकं लिहिली, कंपन्या मोठ्या चालवल्या आहे, ते सगळं ठीक आहे की अनेक संस्थांना मी हे करत असतो. पण त्यापेक्षा महत्वाचं मी गाणं आणि खाणं हे मनसोक्त केलं, हे मत खरं. मग खाण्यामध्ये स्वतः बनवता की इतरांनी बनवलं? माझा एकदम मागे मृणाल कुलकर्णीने इंटरव्ह्यू घेतला होता. बरं. त्यात मला विचारलं होतं की तुम्हाला कुठला पदार्थ येतो. त्यावेळी मी म्हटलं होतं की मी ऑस्ट्रेलियात होतो त्यावेळी थाई करी शिकलो होतो, पण मी उपमा चांगला करतो. म्हणजे माझ्यानंतर कालिदास किंवा कालिदासानंतर मी, म्हणजे असं. आणि सगळे लोक हसले होते. मग म्हटलं पण मी उपमा, मला कोणी सांगितलं की तुम्ही आमच्या घरी येऊन उपमा करा, तर 8व्या मजल्याच्या वरती कोणी राहत असेल तर त्यांच्या घरी जाऊन मी उपमा करत नाही. कारण तो उपमा खाल्ल्यानंतर आता आयुष्यात काय बघायचं शिल्लक आहे म्हणून कोणी उडी मारली तर त्या जीवित हानीला मी जबाबदार नाही. पहिल्या दुसऱ्या म्हटलं ठीक आहे, एखादा पाय मोडेल वगैरे. मग इतका विश्वास आहे तुम्हाला तुमच्या उपम्यावरती. मग तिने विचारलं की तुम्हाला कुठले पदार्थ आवडतात. त्यामुळे मी कॅमेऱ्याकडे बघून सांगितलं, आत्ता सांगतोय तसं. मला अनेक आमंत्रण आहेत, मी अमेरिकेपासून लंडन समुद्राकाठी वगैरे तुम्ही आमच्याकडे येऊन लिहा, आम्ही सगळ्यांनी सांगू अभिमानाने तुम्ही लिहिलं वगैरे. बरोबर. म्हणलं मी 4 नियम करेन राष्ट्रपती झालो तर.
एक म्हणजे आता थोडे बदललेत. एक म्हणजे कारल्याची भाजी केली तर फाशीची शिक्षा, बरं, नंतर शेपूची भाजी केली तर जन्मठेप, नंतर भेंड्याची ते बुळबुळीत भाजी केली तर मागणं 2 चापट्या मारून सोडून देण्याचे फार मोठा गुन्हा नाही, सुधारण्याची शक्यता आहे. आणि चौथा म्हटलं आंबाडीची भाजी केली, लसणीची फोडणी दिलेली किंवा ताकातली दाणे घालून पातळ भाजी केली किंवा वांग्याची काळा रस्सा घालून भाजी केली किंवा जळगावचं भरीत केलं, असे 5-6 भाज्या सांगितल्या. आणि ते मला न सांगता एकट्याने करून खाल्लं तरी पोलिस येऊन पकडले. मला 20-30 फोन आले लगेच की आमच्याकडे या, मला काही पोलीस पकडणार नाही. असं पण आता याच्यावर विषय आला तर वांग्याची काळ्या रश्श्यातली भाजी चांगली की हिरवा ठेच्याची भाजी चांगली? दोन्ही आवडतात मला. पण आता एक गमत म्हणून सांगतो, माझा एक महाराष्ट्र लेख आला होता वेगवेगळ्या, तर त्यांच्या दृष्टीने सेलिब्रिटीज मी स्वतःला कधी समजत. नाना पाटेकर झाला त्या पुढच्या रविवारी माझा आला होता मठामध्ये, आणि मी त्यावेळी लिहिलं होतं सगळं लंडन पॅरिस सगळं माझी खाद्ययात्रा, माझा लेख माझा खूप प्रसिद्ध आहे, एका दिवाळींकात प्रसिद्ध झाला होता. टोकियो लंडन कुठे कुठे चांगलं मिळतं सगळं लिहिलं होतं. ठाण्यामध्ये राममूर्ती रोडवरती एक राजमाता दुकान आहे, तिथे वडापाव अतिशय चांगला मिळतो लिहिलं होतं. आणि तो अंडरलाईन करून एनलार्ज करून लावला किती ते, आणि पुढच्या वेळेस साहेब लावलाय म्हणतो, पुढचे 50 तुम्हाला वडा फुकट म्हणतो. इतकी वर्ष तुम्ही पुण्यात आहात, पुण्यातलं तुम्हाला ठिकाण सांगायला लागेल. पुण्यातले अनेक म्हणजे हे तुम्हाला सांगतो, पूर्वी आप्पाची खिचडी म्हणून आता बंद झालं ते जिमखानापासून, पण बिपिन नावाचं ब्रेकफास्ट हा अप्रतिम आहे. रस्त्यावर उभं राहून लोक घेतात. ठिकाण मलाही माहिती, गरवाऱ्याच्या समोर डेक्कनचं जातात, अप्रतिम आहे. तसे शिकारच आहे, दोस्तानोच आहे, आता नवीन निघालंय तिथे अनेक, मला अनेक तऱ्हेचं. आता मेक्सिकन इथे निघालेलं. मी अमेरिकेत असताना चिचीज रेस्टॉरंट होतं, बरं, तिथे मला आवडायचं. तसंच पिझ्झा एका कस्टमरला आम्ही देत नसतो, मग ते जंक फूड, म्हणजे कस्टमरला आम्ही प्रॉपर रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचो, म्हणजे मॅनहॅटनमध्ये कुठेही. पण तरुणांमध्ये पिझ्झा बर्गर सगळे, तर पिझ्झामध्ये सुद्धा थिन अँड क्रिस्पी जो असतो ना, तो बर्टू चीज पिझ्झा असतो. जो बॉस्टनला मी खायचो, लॉस एंजल्सला किंवा ह्याला खायचो, तर तसे आपल्याकडे कमी मिळतात. आपल्याकडे पिझ्झा ठीक मिळते. हो अगदी. आणि डेक्कनवरती एक पिझ्झा होता, अप्रतिम पिझ्झा तिथे मिळायचा. अच्छा, असे अनेक. सोलापूरला सांगायचं आवडीचं? सोलापूरला इडली गृह, म्हणजे अनेक सुधा इडली गृह नावाचं आहे, तिथे अतिशय चांगलं तुम्हाला मिळतं. अनेक सोलापूरला म्हणजे इडली गृह प्रसिद्ध आहे. अगदी येऊन तुम्हाला चटणी आणि सांबार वाढतात, त्याचं मला फार कौतुक वाटतं. म्हणजे नंतर काय कळ मुंबईला म्हणजे शेट्टी लोक काय सांबार का और एक्स्ट्रा लगेगा, हे येऊन अगदी आग्रहाने वाढतात, त्याच्यामुळे मला भयंकर कौतुक वाटतं. आणि मुंबईमधलं सांगा 1-2. मुंबईमध्ये आता ठाण्याचं जसं सांगितलं तसं दादरला आहे. म्हणजे मला खरं म्हणजे सांगू का, मुंबईमध्ये पंजाबी अगदी धुमाकूळ घातलेला आहे, पण तीच चव असते हो. सगळ्या एकच ग्रेव्ही असते, सगळीकडे ग्रेव्ही सगळीच त्याच रंगाची ती ब्राऊन झालं. त्यामुळे मला काही ठराविक गोष्टी आवडतात पंजाबीमधल्या. काळी डाळ, तर घी घातलेली काळी डाळ फार चांगली असते बरं का, फार छान. तुम्ही व्हेज मधलं फक्त सांगताय? पण नॉनव्हेज खातो, पण कमी खातो. पण म्हणजे फिश आवडतो मला, चिकन आवडतं, पण मला म्हणजे मी त्याच्यावर काही माझं हे नाही आहे. म्हणजे धर्मविरोधी मी निसर्गाला देव आणि माणूस केला धर्म मानतो, त्यामुळे मला काही धर्माविरोधाचा काही प्रॉब्लेम नाही लकीली. आणि मी समता मानतो सगळ्या बाबतीत, धर्म, जात, रंग, मला काही कशाचं काही हे नाही. मी सगळीकडे समानता असली पाहिजे असं माझं मत आहे. एक भारतीय आणि अमेरिकन मेंटॅलिटी मधले 2 महत्वाचे फरक सांगा. ते अमेरिकेमध्ये पूर्वीपासून जे म्हणजे गोल्ड रश पासून तुम्ही जर सुरुवात केली ना, की तिथे काही नव्हतं, लोकांनी शोधलं सगळं. त्यामुळे इनोव्हेशनची तिथे एक ट्रॅडिशन आहे अमेरिकेमध्ये. इनोव्हेशन करणं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशन म्हणजे शोध लावणं. आपल्याकडे खूप ब्रिटिशांपासून जर मेकॉलेनी आपल्याकडे क्लार्क्स तयार केले, म्हणजे नोकरी पकडणं आणि चिकटून राहणं हेही आता बदलत चाललंय थोडंसं. पण तरी इनोव्हेशन फार कमी आहे. आता थोडे चालू होतात इन्क्युबेटर्स हे ते, पण जगावर राज्य करू असं काय प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे? 80-90% सगळं इम्पोर्टेड आहेत. म्हणजे TV बघा, गाडी बघा, मोटरसायकल बघा, सगळ्या ठिकाणी आपण म्हणून तर आपलं करंट अकाउंट डेफिसिट भयंकर कमी होणं, रुपयाचा भाव एवढं पडणं, सगळं आपले इम्पोर्ट्स एक्सपोर्टपेक्षा खूप जास्त आहेत. हा त्यातला भाग आहे. दुसरा एक इनोव्हेशन बद्दलचा झाला. इनोव्हेशन हा सगळं, आणि मला वाटतं स्वातंत्र्य, पर्सनल लिबर्टी विषयी असणारे एक हे, म्हणजे त्यात मला खूप खोलवर जावं लागेल. आपल्याकडे पर्सनल लिबर्टी नाही, माणसं शहरात राहायला लागली त्यामुळे पर्सनल लिबर्टी वाढली त्यांची. खेड्यात त्यांच्याकडे
सुरक्षितता होती. एरिक फ्रॉमचं फार चांगलं अनालिसिस आहे. सुरक्षितता होती पण लिबर्टी नव्हती. कोण काय करतं सगळ्यांना माहित असायचं, पण कोणाला काही झालं की सगळं सुरक्षितता. आता सुरक्षितता कमी झाली पण लिबर्टी वाढली, पण त्यामुळे एकाकीपणा, डिप्रेशन, आज प्रचंड मोठा मानसिक रोग, मानसिक विकार हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे मनकल्लोळ 2 व्हॉल्यूम आम्ही त्यामुळेच लिहिले. आता मला डिप्रेशनवरती एक पुस्तक आहे, ऑटिझमवरती आहे, आता स्किझोफ्रेनियावरती येते. म्हणजे हे इतके वाढतायत विकार, कारण त्याचं कारण आताची जीवनशैली, चंगळवाद आणि सातत्याने स्पर्धा आहे. जे आहे माझ्याकडे 2 BHK 3 BHK 3 BHK रो हाऊस, सातत्याने गाडी हे ते बदला आणि तुलना करा इतरांची, ह्याच्यामुळे जे डिप्रेशन येते ते. पुणेकर आणि मुंबईकर या दोघांमधला फरक सांगा. शहरांचा आता कमी होत चाललाय, पण पूर्वीच चिकार. पुणेकर म्हणजे त्याचं पाट्या बिट्या मी सांगत नाही म्हणजे, पण मी इथे न उडलेल्या फटाक्यांना वाती लावून मिळतील जुने झाले. आता तुम्ही इतकं सहज सांगतो, म्हणजे पुण्यातले काही लोक 4 लोक डेक्कन जिमखाना बसले होते आणि मुंबईहून कोणतरी आला आणि त्याने विचारलं की जंगली महाराजकडे असंच जायचं ना, तर पुण्यात हात खाली करून गेले तरी चालतं म्हणाल. म्हणजे कसं उत्तर देऊ नये, आपलं गंमत म्हणून सांगेल. मुख्य जे पुण्यामध्ये एक या स्तरीने आयुष्य जगणं आणि पुण्याचा एक अभिमान तो जात चाललाय तसं IT आणि सगळ्याच्या. पण पूर्वीच्या म्हणजे पेठांमध्ये अजूनही ते वागणं आणि हे ते वगैरे सगळं अजून जुन्या मुंबई पहिलाच कॉस्मोपॉलिटन आहे आणि त्यामुळे हा वाद आता काही मराठी वगैरे चालू आहे. पण मला ते काय फार, मला मुख्य म्हणजे माणूस सगळ्यात महत्वाचा. म्हणजे देश सुद्धा नाही, माणूस, त्याच्यानंतर मग देश, त्याच्यानंतर मग प्रांत. आपण फार जितकं आपण स्वतःला कमी मग माझा प्रांत, मग माझी भाषा, मग माझं, तर आपण जितकं विशाल असू ना, सगळ्या माणसांचं कमी, आपलीच सर्वे सुखीना संतु, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे ही आपली प्रार्थना आहे. सोलापूरमधलं काय मिस करता? म्हणजे असं तुम्हाला मोठं होण्यासाठी गाव सोडावं लागेल, पण एखादी गोष्ट कोणती? नाही, सोलापूर माझं कुटुंब मिस करतो मी. आता माझे आई वडील गेले, म्हणजे एकच बहीण शिल्लक आहे, भाऊ बहीण सो गेले. पण आमचं घर जे जुनं होतं ना, तिथे मला खूप शिकायला मिळालं, तिथे खूप प्रेम मिळालं, खूप वात्सल्य मिळालं, ऊब मिळाली. आणि मुख्य एवढं असून सुद्धा मला कोणी अडवलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी विज्ञान, तंत्रज्ञान, सगळं संगीत, साहित्य, चित्रकला याचं सगळे भरभराट वाढ झाली. मित्रवी सरदेशमुखांकडे मी टेल ऑफ 2 सिटीज शिकायला जायचो. मला अभ्यासाला नव्हती. अभ्यासाकरता बारकांकरता अभ्यास करू नकोस, त्या विषयावर प्रेम करून अभ्यास कर, हे मला लहानपणी सगळं जे झालं त्याच्यामुळे मी खरं घडलो. ते आणि IITतले मित्र यांच्यामुळे मी एवढं सगळं लिहू शकलो. म्हणजे बरोबर. असं एखादं शहर की तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही पुण्यात राहताय, की अमेरिकेतलं, जपानमधलं, त्या ठिकाणी पण निवांतपणे असं आपल्याला लिहिता वाचता आलं असतं? नाही, असे बरेच. मला लंडन खूप आवडतं ॲक्च्युली. लंडन माझं ऑफिस होतं ग्रीन पार्कला, सेंट्रल लंडनमध्ये. आणि ते कल्चर खूप आहे. थिएटर डिस्ट्रिक्ट आहे, थिएटर तसं अमेरिकेचं मॅनहॅटनचं ब्रॉडवे आहे. पण आणि मला मॅनहॅटन फार आवडतं, सगळे दुकानं. पण मला शांतपणे लिहायचं वगैरे असेल तर काय मला कुठली जागा चालते, असं काय लंडनच पाहिजे भाग नाही. पण अनेक ठिकाणं आहेत. म्हणजे पैसा तुमच्यासाठी काय आहे? नाही, पैसा मला मुलाकरता तो जमवावा लागला आणि त्याच्यापेक्षा मी जास्त झाल्यानंतर म्हणजे मला पुरेल एवढा पैसा झाल्यानंतर मी थांबलो. नाही तर मी काय आणखीन 40 कोटी जमवून मग रमी खेळ कुठे, बिलियर्ड खेळ कुठे, मी CEO ऑफ L&T वगैरे असतं तसं काहीतरी लिहून मर्सिडीज बनणं, फीर वगैरे असलं भोक्कड आयुष्य मी जगलो असतो किंवा अमेरिकेत जाऊन स्थायी झालो असतो. मला तसलं काही आवडत नाही. काहीतरी भरीव केलं पाहिजे. म्हणजे त्या सगळ्या विषयात म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, गणित, संख्याशास्त्र, नंतर अर्थशास्त्र, मानसशास्त्र, मनोविकार, कायदा, संगीत, साहित्य, चित्रकला, चित्रपट, व्यवस्थापन, अकाउंटिंग, कॉस्टिंग, या इतक्या काहीतरी 15 विषयांवर इतकी व्हरायटी आहे की एखाद्यामध्ये नावं विषय सुद्धा आपण घेऊ शकत नाही अशी. प्रत्येकावर 2-3 आणि अतिशय सखोल पुस्तकांनी सोप्या भाषेत लिहिणं. प्रत्येक म्हणजे मुसाफिरला बाकी 40-50 सगळी लोकांचं मला प्रेम जे मिळतं ना. मी परवा पुण्यात एक बुक फेअर झाली होती. मी 2-3 तास होतो. 1 सेकंद मी स्वतःची पाठ थोपटो, 1 सेकंद गेला नाही की 10-20 लोक असे झुंबडासारखे येत होते, सह्या फोटो घेत होते. नुसते फोटो सह्या नाही, ते प्रसिद्धीकरता मी हपवलेलं नाही. मला या पुस्तकामुळे माझं आयुष्य बदललं, या पुस्तकामुळे मी एक करिअर केली, या पुस्तकामुळे माझं नैराश्य केलं, या पुस्तकामुळे आत्महत्येपासून प्रवृत्त झालो, ह्या पुस्तकामुळे उद्योजक झालो. हे मला प्रत्येक जण जे सांगत होता, बरोबर, ते बघून मी जे चाट होत होतो. आणि मी आज बाहेर गेलो की 15-20 लोक म्हणजे ज्या चेहरा जो आदर दिसतो, प्रेम दिसतं, ते मला जगवतं. मला बाकी काही म्हणजे पैसा, प्रसिद्धी, मी कुठल्या गाडीतून जातो, कुठल्या. पण वॅगनरच का निवडली, दुसरी का नाही घेतली त्याला थोडीशी?
नाही, मग ती एक तर ऑटोमॅटिक आहे. मला या वयात मी इकडे इकडे जातो, ड्रायव्हर ठेवलेलं नाही, खरं ठेवायला पाहिजे, पण तुम्हाला चालवायला ती सोपी जाते, पार्किंगला सोपी जाते, एवढंच आहे. मला काय बाकी कारण नाही. काय शोभाजी करायची त्याच्यावर आणखी. खरी गोष्ट आहे. अनेकांना असं वाटतं की गोडबोले हे नावाप्रमाणेच गोडबोले आहेत की काय, असं अनेकांना वाटतं. नाही, गोडबोले अशा वेगळ्या अर्थ नाही म्हणत मी, समोरच्याशी अतिशय. मी पहिली गोष्ट भेदभाव खरंच करत, तुम्हाला खरंच सांगतो मी. कुठलाही जात धर्म स्त्री पुरुष कुठलाही असेल, कुठल्याही म्हणजे आमच्याकडे काम करणारे असेल, कोणी असेल, जेवायला आमच्या टेबलावरतीच बसते, तीच भांडी वापरते, तेच काय नाही. मी फार उपकार करतो असंही म्हणजे लोकांना मी करतो, म्हणजे काय ते मोठं असलं माझ्या डोक्यातच नाही आहे. म्हणजे हे म्हणजे स्वभाव पहिल्यांदापासून असंच आहे. असंच आहे. ह्या बाबतीत मात्र अगदी 100% असंच आहे. म्हणजे मी एकेकाळी मी देवभक्त होतो, गणपती आळस वगैरे करत होतो, पण सावरकरांचा मनुष्याचा देव आणि ईश्वराचा देव धडा मी वाचला. त्यात त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही घराला लागली आग विझली म्हणून सत्यनारायणाची पूजा करता, त्यावेळी विचारा की आग लावली होती कोणी. आणि त्यांनी माझं सगळं रात्रभर गेलो. मी दुसऱ्या दिवशीपासून मी कुठल्याच देवळात कधीच गेलो नाही, कुठल्याच मूर्तीची पूजा केलेली नाही. देवळापाशी उभं राहायचं 2 तास, आणि त्याचं कधी 500 रुपये 10,000 किती टाकतात तेही माहीत नाही. आणि मग ते दर्शन घ्यायचं, ते त्या पैशाने मी कुठल्या तरी आदिवासीला मी गणित शिकवीन. आणि तो जो वेळ आहे त्या वेळात मी किंवा पैसे आहेत त्या पैशात मी आधी कुठल्या तरी गरीबाला मी औषधं घेऊन देईन. मी माझ्या देवाकडे लवकर जातो, तुम्ही तुमच्या देवाकडे लवकर जा. आईन्स्टाईनचा निसर्गालाच देव मानायचा. बरोबर. कारण आपण याच्यावर केवढा पैसा, प्रदूषण, मारामाऱ्या, त्याच्यावर द्वेष, हे जे सगळं चाललंय ते मला मुळीच मान्य नाही. आता हे तुमचे विचार सध्याच्या धार्मिक उन्मादामध्ये अनेकांना आवडणार नाही. नका आवडेल. मी असं मला कुठलाच धर्म, हिंदुत्ववादी नाही, मुसलमान नाही, कुठलाच नाही. मी माणुसकीला धर्म मानतो. ज्याला पटत नाही त्याने न मानवं, मी काय करू. तुम्ही इतक्या सगळ्या विषयांवरती लिहिलं, पण महाराष्ट्राच्या राजकारण यायचं काय तुमच्या डोक्यामध्ये काही विचार आहे का? महाराष्ट्राचं नाही, पण जिओ पॉलिटिक्सवरती माझा लिहिण्याचा विचार. माझी ठाम मत आहे जगाच्या पॉलिटिक्सविषयी. माझं असं स्पष्ट मत आहे. मी जरी कम्युनिस्ट नाही आणि मी तरी निओ लिबरल जी 1980 पासून सुरू झाली व्यवस्था, नव उदारमतवाद सुद्धा, ग्लोबलायझेशन सुद्धा, त्याचे फायदेही अनेक झाले पण तोटेही खूप झाले. आणि अमेरिका त्यांच्या प्रचंड आक्रमक भांडवलशाहीमुळे आणि त्याच्या इंडस्ट्रियल मिलिटरी कॉम्प्लेक्समुळे जगभर जे संबंध युद्ध पसरवते. युक्रेन वॉर जे आहे त्याच्या मागे जो अमेरिकाच आहे पाहिजे, त्याला फार वेळ लागेल. बरोबर. मग त्यांनी नेटो कशी पसरवली युक्रेनमध्ये, त्यांनी प्रॉमिस करून 1990च्या सालामध्ये प्रॉमिस केलं होतं की आम्ही करणार नाही म्हणून रशियाला, आणि मग त्यांनी कशी पसरवली, असे बरेच आहेत. बरोबर. मिडल ईस्टमध्ये काय केलं, कोरियात काय केलं, याच्यात व्हिएतनाममध्ये काय केलं, आणि हे प्रत्येक देशामध्ये, चिलेमध्ये काय केलं. लोकशाहीने निवडून आलेली 12 सरकारं त्यांनी पाडून डिक्टेटरशिप आणलेत. आपल्याकडे अमेरिकेमध्ये लोकशाहीचं भयंकर रक्षक वगैरे मुळीच नाही, पण त्याच्याकडे अमेरिकन लोक वाईट आहेत का? मुळीच नाही. त्याची व्यवस्था जी आहे त्यांना शस्त्र खपवायची आहेत ना. भारताला मदत कर, पाकिस्तानला मदत कर, असं जे सगळं चाललेलं आहे, तर ते मग तो व्यवस्था आपल्याला आपण ओळखली. एक ट्रम्पचा टेरिफचा एक मुद्दा फार गाजतो आहे. हो. तर खरोखर त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला थोडासा फक्त काय आहे की आपल्या एक्सपोर्ट्स पैकी फक्त 1.8% हे अमेरिकेला एक्सपोर्ट्स आहेत. आपले एक्सपोर्ट्स इतरही ठिकाणी बरेच आहेत. पण तो आकडा मोठा आहे म्हणजे मोठा आहे, पण 1.8 तो जर 20% असतं तर अमेरिकन बंद केल्यावर किंवा सगळं फारच फरक पडला असतं, पण तेवढं नाही. पण काय आहे की ज्वेलरी म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज म्हणजे टेक्स्टाईल, ज्वेलरी वगैरे अशा ज्या सगळ्या, त्यामध्ये चिकार अनएम्प्लॉयमेंट निर्माण. ऑलरेडी 1 लाख लोक अनएम्प्लॉईड झाले ज्वेलरीमध्ये. बरोबर. आणि हे पुढे पण होतील. 25% ते 50% केल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट खूप वाढेल. पण अर्थव्यवस्था अशी प्रचंड आता रस्त्यावर असे हे होत असं काही नाही, कारण आपला एक्सपोर्ट्स हा लिमिटेड आहे म्हणून. बरोबर. पण हे 50% तो राहील की नाही मला शंका वाटते. ट्रम्पला कारण असं आहे, चीन, भारत यांच्याकडे त्याने टॅरिफ वाढवले तर त्यांच्याकडे वस्तू महाग होतील. बरोबर. त्यांच्याकडे पुन्हा रिसेशन येईल, त्यांच्याकडे स्टॅगफ्लेशन येईल, डॉलरचा भाव घसरेल. त्याचे जिओ पॉलिटिकल खूप मोठे संबंध आहेत. डॉलरचा रेट खूप जास्त असल्यामुळे चीन वगैरे सारखे देश किंवा इव्हन भारत किंवा इव्हन रशिया हे सगळे त्यांचे एक्सपोर्ट मिळालेले जे डॉलर्स आहेत ते पुन्हा अमेरिकन ह्याच्यात ठेवतात, ज्याचा वापर करून पुन्हा अमेरिका युद्ध करतं. म्हणजे हा जो सगळा भाग आहे रिसायकलिंग ऑफ डॉलर, तर डॉलरच्या डॉमिनन्समुळे निर्माण झालेला आहे. तो डॉमिनन्स हळूहळू आता कमी होत चाललाय. म्हणजे जसं ब्रिक्स पुढे येत आहे तसं. ते पण खूप मोठा विषय, खूप मोठा विषय. पण ते तुमच्या थोडक्यात जाणून घेतलं. तुम्हाला असं एखादं काम आता तू वयाचे 75 घडले, पुस्तकांचं तुमचं आहे, पुस्तक सोडून असा कोणता प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये आहे? मला व्हिडिओज करायचे आहेत. म्हणजे
50 म्हणजे आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन सायकॉलॉजी, आयडियाज इन मॅथमॅटिक्स, आयडियाज इन सायन्स. मी ऑलरेडी 4-5 केले. मी केऑसवर केला आहे, ग्रॅव्हिटीवर केला आहे. मग ग्रॅव्हिटी म्हणजे अरिस्टॉटलची कल्पना वेगळी होती, न्यूटनची वेगळी होती, आईन्स्टाईनची वेगळी, आणि आता क्वांटम ग्रॅव्हिटी आणखी वेगळं आहे. ते लोकांना समजावून सांगावं मला फार त्याचं हे आहे. म्हणजे तसं ग्रॅव्हिटी आहे, ब्लॅक होल्स आहे, ज्या ज्या बेसिक सगळ्या संकल्पना आहे सायन्समधल्या, टेक्नॉलॉजीमधल्या. ते इन्फोटेक्नॉलॉजीमध्ये पुस्तकात सगळ्या संकल्पना, सेन्सर्सपासून सॅटेलाईटपासून संबंध, सगळं GPS कसं चालतं सगळं दिलेलं आहे. इन्फोटेक तर वाचावंच लोकांनी. ते हे अशा सगळ्या त्याच्यावर व्हिडिओज करावेत. इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स, सायन्स, टेक्नॉलॉजी, म्युझिक, लिटरेचर सगळीकडे असे लहान लहान 12-15 मिनिटाचे व्हिडिओज करावेत. आणि साधारण 100 नाही पण 90-95 पुस्तकं झाली फिलॉसॉफी, आयडियाज, इझम्स वगैरे अशी, की वाचकांना किती त्रास द्यायचा. बंद करावं, व्हिडिओज करावेत आणि छान गाणं ऐकावं. बरं, असं माझं मत. ऐकायचं तर पहिलं कॅसेट कोणाची लावणार? मी किशोर आमोणकरची लावेन की विलायत खानची लावेन. मी असे बरेच आहेत, किती सांगावं त्याला काही हे अंतच नाही. तुम्ही भरपूर ऐकलं पण पहिली समजा लावायचं ठरलं असं मला किशोर आमोणकर सगळ्यात अतिशय मोठी गायिका वाटते. त्याचं कारण रागाचं जे रूप उभे करतात त्या अचाट आहे म्हणजे खरोखर. आणि अलीकडल्या सुद्धा अश्विनी वगैरे खूप चांगल्या आहेत, म्हणजे प्रश्नच नाही. पण मी पहिल्यांदा किशोर, विलायत खान, रविशंकर, अली अकबर हे सगळे मला खूप मोठे वाटतात. हरिप्रसाद शिवकुमारचं वाटतात. इथे सुद्धा भीमसेन कुमार, जसराज मेघडा, अतोनात गाणे मी आज प्रचंड ऐकत असतो. म्हणजे वेस्टर्न मला आवडतं, बाग, बिथोन, चॅकोस्की मला खूप आवडतात. सिम्फनी नावाचं पुस्तक लिहिलं मी, संबंध क्लासिकल पासून ते मायकेल जॅक्सन पर्यंत, म्हणजे संबंध 500-600 वने पुस्तक आहे. बरोबर. एक समृद्ध आणि संपन्न आयुष्य काय असतं मला वाटतं हे गोडबोले सरांकडे पाहिल्यानंतर कळतं. आणि प्रत्येक गोष्ट ही स्वतः जाणून घ्यायची आणि ती इतरांना देखील त्या ज्ञानाचा, माहितीचा उपयोग करून द्यायचा. मला वाटतं हाच तुमच्या आयुष्याचा उद्देश नंतरच्या टप्प्यामध्ये राहिलेला आहे. आणि त्यांच्याकडे अशीच भरपूर पुस्तकं लिहावीत आणि आपल्यासारख्या काय रूढार्थानं अज्ञानी माणसाला ज्ञानी करून सोडावं असं त्यांचा जो अक्षरशः आटापिटा आहे. तर त्या आटापिट्याला एक चांगला शब्द मराठीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.